हॅलो हॅलो. इथलं पण sound चालू करा. चला रेडी सगळेजण. ऑफलाईन ऑनलाईन सगळे वेलकम सगळ्यांना. जेवण वगैरे केलं असेलच. नसेल केलं ठीक आहे, मग लेक्चर संपल्यानंतर करा. माझाही उपवास आहे, आपण लेक्चर संपल्यानंतर जेवण करू एकत्र वाटलं तर. ठीक आहे, तुम्ही थांबलात जेवायच्या आतापर्यंत, हो म्हणतायत लगेच. चला. सो आजपासून आपलं पोलीस भरतीचे आपण फास्ट ट्रॅक मोफत बॅच चालू करतोय. इथून पुढचे 30 ते 40 लेक्चर असू शकतात कदाचित, कारण आपल्याला सिलेबस सगळा संपवायचा आहे. आणि या सगळ्या लेक्चर्समध्ये आपण असं चॅप्टर वाईज घेणार आहे. आणि चॅप्टर वाईज घेताना आतमधले क्वेश्चन जर पाहिले आपण, तर जे क्वेश्चन मी सिलेक्ट करून देईल ते सगळे प्रिव्हियस इयरचे असतील. म्हणजे 2024 ची जी भरती झाली होती ना, त्या 24च्या भरतीमधले क्वेश्चन मी पिक केलेत. आणि पिक करताना मी असे काही प्रश्न पिक करेल की तेच प्रश्न तुम्हाला सारखे सारखे वारंवार दिसतील. म्हणजे एखादा प्रश्न 4-4 वेळा आलाय, 5-5 वेळा आलाय. पण आता मी देताना क्वेश्चनच्या समजा इथे वरती जरी समजा असं दाखवलं असेल, फॉर एक्झाम्पल एक पहिला प्रश्न आता पार्ट ए मध्ये, की असा काही क्वेश्चन दिसला की क्रमाने येणाऱ्या पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. तर हा 2024 जरी दिसला, तर याच्या आधी 2022 ते 22 मध्ये 17 मध्ये कुठेतरी आलेला असतो डबल तो. तर ते कारण मागचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहेत ना, जे सारखे सारखे रिपीट झालेत ना, ते आपण इथे सिलेक्ट करतोय. ठीक आहे. सो आपण काय केलं आता, या पहिला जो पार्ट आहे आपला मूलभूत गणिताचा, याला मी 2 पार्टमध्ये डिवाइड केले. आज एक पार्ट आहे आणि उद्या दुसरा पार्ट असेल. आजच्या पार्टमध्ये आता मी तुम्ही टाकले चॅप्टर नंबर 1 आणि वरती काय दिसते आपल्याला इथे लेक्चर नंबर 1. तर हे पहिलं लेक्चर आहे आजचं. आणि उद्या सेकंड लेक्चर असेल याच टॉपिक वरती. कारण हा टॉपिक इतका मोठा आहे, तो इतका सहजासहजी एका लेक्चरला नाही संपू शकत. ठीक आहे. आता आज मी जे काही क्वेश्चन घेईल त्याच्यामध्ये तुम्हाला ते क्रमागत संख्यांची बेरीज, वर्गांची बेरीज, घनांची बेरीज, परत समसंख्याची रेंज दिली जाते. समसंख्या इथून इथपर्यंत त्यांची बेरीज किती, विषम संख्यांची बेरीज किती. परत एक मॅथ्स मध्ये एक टॉपिक आहे श्रेणी नावाचा, त्याला श्रेणी म्हणतात किंवा श्रेणी म्हणतात. ठीक आहे. अंकगणितीय श्रेणी माहिती आहे ना सगळ्यांना. तर त्याच्यावरती पण काही प्रश्न आहेत, ते मागच्या काही प्रिव्हियस इयर पेपर्समध्ये आपण पाहिले असतील. तर आपण ते पण काही पिक केलं सिलेक्टेड, जे सारखे सारखे वारंवार विचारले जातात आपल्याला. तर आज आपण तो पाठ करतोय. आणि उद्याचा जो बेसिक ऑफ मॅथ्स असेल त्याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे अपूर्णांकाची गणितं आणि कसोट्यांची गणितं. कसोट्या माहिती आहेत ना, 2ची कसोटी, 3ची कसोटी, 4ची, 5ची, जे कसोट्यांवरती, म्हणजे एखादी संख्या दिली जाईल, 9ने भाग जातो का, 11ने 12ने भाग जातो का, 11ने भाग जातो का, असं चेक करायला होतं तुम्हाला लोकांना. तर उद्याच्या लेक्चरमध्ये अपूर्णांक आणि कसोट्याचे गणितं मिक्स असतील. आणि एवढं नक्की आहे की हा जो बेसिक ऑफ मॅथ्स आहे, या एकट्या टॉपिकवरती तुम्हाला 3 ते 4 प्रश्न फिक्स येतात. आता आज मी तुम्हाला जे शिकवेल त्यात तुमचे 2 मार्क कन्फर्म होतील. आणि उद्या जे शिकवेल त्यात 2 मार्क, म्हणजे आपले 2 लेक्चरमध्ये 4 मार्क कन्फर्म झाले. क्लिअर. असं रोज आपण जे लेक्चर घेऊ ते काहीतरी मार्कांसाठीच असणार आहे. मिनिमम 1 मार्क असेल, 2 मार्क, 3 मार्क किंवा 4 मार्क, असं रोजचे आपले मार्क वाढत वाढत शेवटला आपण फायनली 50 पैकी 50 ला पोहोचणार आहेत. ठीक आहे. आता बऱ्यापैकी सगळीकडचं मला वाटतं की शारीरिक चाचणी सगळीकडे चालू झालेली, बरोबर ना. आज आज कुठलं झालं ग्राउंड तुमचं, तुमचं कोणाचं झालं आज काय. ठीक आहे, चालू बऱ्यापैकी चालू आहे. बीडचं वगैरे काल चालू झालेलं आहे. अनेक ठिकाणचे ग्राउंड कालपासून चालू झालेले आहेत. तर आता इथून पुढचे कोणाची डेट काय असेल वॉट एव्हर इट मे बी, पण आपल्याला लेखीची प्रॅक्टिस रोज करायची. ठीक आहे. तुम्ही जे काय आपलं जे काही व्यवस्थितपणे अभ्यास शेड्यूल जे काही चाललंय ते चालू द्या. फक्त रात्री एक दीड तास फक्त स्वतःसाठी काढा. ठीक आहे. आणि जे विद्यार्थी पुण्यामध्ये आहेत आणि आपल्या क्लासपर्यंत इथपर्यंत येऊ शकतात, आता अनेक विद्यार्थी तर आलेले आहेत, तर ज्यांना यायचं ते येऊ शकतात. फक्त नाव नोंदणी आवश्यक आहे. एकदा तो आकडा 200 क्रॉस झाला तर मला घेता येणार नाही. आज काही 70 एक लोक असतील, 60-70 असतील. पण सगळ्यांना अजून माहिती नाही पडलं की आजपासून लेक्चर स्टार्ट केलं. मे बी अनेकांना वाटलं असेल आज घेतो का नाही लेक्चर बाबा. ठीक आहे. सो लेक्चर आता जस्ट मागची बॅच आपली एक 8:35 ला सोडली मी, आपली एमपीएससीच्या मुलांची बॅच असते ती सुटल्यानंतर आता हे लेक्चर आपलं रोज असंच असणार आहे. आधीची बॅच सुटल्यानंतर तुमचं एक 15-20 मिनिटं गॅपने लगेच तुमचं लेक्चर असणार आहे. आणि शेड्यूल असं असेल, सोमवार ते शुक्रवार मी लेक्चर घेईल, शनिवारी तुम्हाला एक टेस्ट देईल मी टेलिग्रामवरती. त्या टेस्ट 50 क्वेश्चनची असेल. पण ती टेस्ट जी असेल ती मी आठवड्याभरात जे शिकवलं त्याच्यावरती असेल, टार्गेट ओरिएंटेड. म्हणजे काय होईल, आपल्याला बरोबर जेवढं मी शिकवलंय त्याची रिव्हिजन एका टेस्टमध्ये करता येईल. आणि त्याच्यानंतर परत आपलं नेक्स्ट वीकचं शेड्यूल चालू. तर आता आजचं शेड्यूल तुम्हाला आणि उद्या शेड्यूल सांगून टाकले मी, काय काय शेड्यूल आहे आज आणि उद्याचं. बेसिक ऑफ मॅथ्स आहे. तर आज बेसिक ऑफ मॅथ्सचा पहिला पार्ट आहे, ज्यामध्ये 2 पार्ट आहेत, पार्ट ए आणि पार्ट बी, ज्यात मी तुम्हाला क्रमागत संख्यांच्या बेरजा शिकवणार आहे.
100%. तलाठी भरतीवाल्यांना पण येणार आहे. तलाठी भरती, रेल्वेच्या एक्झामचा कोणी फॉर्म भरला असेल, तर आपण लेक्चर घेताना जे काही प्रकार शिकवतो ते एकदम डेप्थमध्ये का घेतो? कारण ते सगळ्या परीक्षांना कॉमन असतात. आणि आजकाल तर पोलीस भरतीचे प्रश्न एमपीएससी वाले विचारतात. चालू आहे असं, ट्रेंडिंगमध्ये सध्या ते. तर ते असं काही फरक राहिलाच नाहीये. याचं कारण सांगतो, पोलीस भरतीचा पेपर सेट करणारे लोक सुद्धा हे ऑफिसर्स आहेत सगळे. तर ते डीवायएसपी, एसीपी या लेवलचे अधिकारी आहेत सगळे, की जे लोक तुमचा पेपर काढतात, सेट करतात. ठीक आहे. तर ते लोक ऑलरेडी एमपीएससीच्या क्षेत्रातूनच तिथपर्यंत पोहोचलेत. करेक्ट आहे. किंवा कोणी युपीएससी केलेलं असेल. तर त्या लोकांना हा ऑलरेडी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केलेला असल्यामुळं, माहीत असल्यामुळं ते लोक इथलेच काही क्वेश्चन वगैरे थोडे सोपे, कोणी काही अवघड असे मिक्स करून तुम्हाला प्रश्न विचारतात पोलीस भरतीला. आणि म्हणून असं दिसतंय की पोलीस भरतीचे प्रश्न एमपीएससीला आलेत किंवा एमपीएससीचे प्रश्न पोलीस भरतीला गेलेत. त्यामुळे असा काही कुठला डिफरन्स आता राहिलेला नाहीये आणि तो टॅकल करण्यासाठी आपण एकदम बेसिक टू ॲडव्हान्स जाणार आहे. चला आजचं लेक्चर स्टार्ट करू. मग आता बाकीचा टाइमपास नको काहीच. आणि रोज 1-2 टॉपिक आपल्याला कन्फर्म संपवायचे. ठीक आहे. चला आता बेसिक ऑफ मॅथ्सचे 2 भाग आज मी संपवणार आहे. टोटल 4 ते 5 भाग होतील त्याचे. उरलेले बाकीचे भाग उद्या. आज पहिला पार्ट आपण चालू करतोय बेसिक ऑफ मॅथमॅटिक्स मध्ये पार्ट ए. पार्ट ए मध्ये तुम्हाला सगळीकडे दिसेल क्रमाने येणाऱ्या संख्या. तुषू एवढं फक्त वाक्य डबल झालं होतं ना बेटा? ते तुला म्हटलं होतं ना वाक्य, जाऊ दे असू दे आता काही प्रॉब्लेम नाही. चला प्रश्न सगळ्यांनी वाचा आता. स्लाइड बरोबर टाकली ना? नक्की ना? काय तुषू, चला रेडी. तुषू ऑलराऊंडर आमचा, तुषूने तयार केलं सगळं. चला क्रमाने येणाऱ्या पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? तर लक्षात घ्यायचं इथे 3 प्रकारचे प्रश्न पहिले आपण स्टार्ट करणार आहे. नैसर्गिक संख्यांची बेरीज असेल, नंतर वर्ग संख्येची असेल आणि नंतर घन संख्यांची असेल. तर जेव्हा नॅचरल नंबरची बेरीज येते, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण नॅचरल नंबर म्हणजे असं म्हणू शकता 1 अधिक 2 अधिक 3 अधिक असं कुठपर्यंत जायचं सांगा रे बाबांनो? 50 पर्यंत. म्हणजे 50 नैसर्गिक संख्यांची बेरीज तुम्हाला विचारली. तर आपण खरंच यांची बेरीज करायला गेलो तर थोडा वेळ लागेल आपल्याला. तर याला काही शॉर्टकट ट्रिक वगैरे काय आहे का? तर 100% आहे. फार सदाशिव पेठेपासून मुखर्जी नगरपर्यंत एकच ट्रिक शिकवतात सगळे मास्तर आमचे. ठीक आहे. तर ती ट्रिक काय? तर टोटल संख्या किती सांगा? 50. तो 50 हा आकडा घ्यायचा. 50च्या पुढची संख्या घ्यायची किती? 51 आणि दोघांचा गुणाकार करून त्याला निम्म करायचं. जे काही मिळेल ते आपल्याला ऑप्शन मध्ये लगेच गोळा मारून टाकायचं. इतकं इझी आहे. चला काय केलं सांगाल? टोटल संख्या किती आहेत? 50. तर 50 ही संख्या घ्यायची. 50च्या पुढचा नंबर काय घ्यायचा? 51. गुणाकार करून काय करायचं? निम्म करायचं. तर आपण आरामात, आणि फक्त एवढंच आहे, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त पाडेपाठ पाहिजे. पाडेपाठ असल्याशिवाय एकही गणित सुटणार नाही इथून पुढचं तुम्हाला लोकांना. चला मग आता 2 ने 50ला मी डिवाइड करतोय. इथं 25 बनला, कारण 25 दुने 50 परफेक्ट आहे. आता 25 आणि 51चा गुणाकार आपल्या सगळ्यांना जमला पाहिजे. सांगा 25 एक 25 5 हातचा आला 2. 25 5 125 आणि 2 किती आला? 127. तर याचं उत्तर आलं 1275. पर्याय क्रमांक पहिला करेक्ट आहे. म्हणजे हा जो प्रकार आहे, मी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सांगत जाईल की पहिल्या 50 नैसर्गिक संख्या नॅचरल नंबर जर आल्या तर या टाईपचं काहीतरी तुम्हाला लोकांना सिक्वेन्स दिसला पाहिजे. आणि त्याची शॉर्टकट काय? एकूण संख्या घ्यायच्या, त्याच्या पुढची संख्या घेऊन टाकायची. तर संख्या किती होत्या बेटा इथं? 50. 50 घ्यायचं, त्याच्या पुढचा नंबर घ्यायचा 51 आणि गुणाकार करून काय करायचं? निम्म. हा कन्फर्म प्रश्न प्रत्येक जिल्ह्याच्या भरतीमध्ये आहे. कन्फर्म प्रश्न आहे. आता याच्या पुढे जाऊ आपण. नेक्स्ट सेम टाईप. 1 पासून कुठपर्यंत सांगा? 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची एकूण बेरीज किती? हा रायगडला क्वेश्चन आहे. आता बघूया आपण. 1 पासून 100 म्हणजे आपल्याला जस्ट दाखवायचं तर दाखवू शकतो. 1 अधिक 2 अधिक 3 असं कुठपर्यंत बेटा रे? 100 पर्यंत. तर याच्यामध्ये टोटल संख्या किती आहेत? 100 आहेत. तर तो 100चा आकडा उचलायचा. 100च्या पुढचा नंबर सांगा? 101. गुणाकार करून काय करायचं? निम्म करायचं. जस्ट डू इट. चलो हो जाएगा आराम से. बोलो. बे पंचे 10. पुढचा 0. आता 50 ने 101 ला गुणण्यापेक्षा बेस्ट वे आहे का? 5 ने 101 ला गुणा. रेडी? आणि 0 चिटकून टाका. बोला बरं. 5 1 5. 5 0 0 परत 5 1 5 आणि हा 0 पाठीमागे जोडून द्या. आन्सर किती आलं सांगा आपलं? 50-50. पर्याय नंबर किती? 1. ओके डन. चला एकदम बेसिक बेसिक आहे. थोडं नंतर नंतर डोकं बंद होईल शेवटला. कारण मी तशी ती लेवल अशी रचली, सोप्यापासून असं अवघडपर्यंत जायचं आपल्याला. शेवटला तुम्हाला श्रेणीवाले प्रश्न आहेत जे जड जाणार आहेत. श्रेणीवाले क्वेश्चन. आता हे बेसिक पक्क करून घ्या. एकदम साधं सरळ सिंपल दिलंय. अमरावतीचा क्वेश्चन आहे. 1 + 2 + 3 + 4 + कुठपर्यंत जायचंय? 49. सांगा टोटल संख्या किती आहेत? 49. 49 हा आकडा उचलायचा. त्याच्या पुढचा नंबर सांगा रे? 50. गुणाकार करून काय करायचं? निम्म करायचं. प्रत्येक जिल्हा भरतीमध्ये असा एक तरी क्वेश्चन आहे जिथे सिक्वेन्सची तुम्हाला बेरीज करायला विचारतात. फिक्स विचारतात. ठीक आहे. बे 1 बे, बे दुने 4, बे पंचे 10, 25 दुने 50. करेक्ट आहे. आता 25चा पाडा पाठ करून ठेवा. म्हणजे 30 पर्यंत तरी पाढे पाठ करा. म्हणजे स्पीड वाढेल आपला. बोला 25 9 किती रे?
225. 225चा इथे 5 आला, हातचा किती गेला? 22 गेला. ठीक आहे. नंतर 25 25 किती? 100. 100 आणि 22 किती आला? 122. किती आला आन्सर सांगा? 1225. पर्याय क्रमांक किती आहे? 2. ठीक आहे. आणि क्वेश्चन मध्ये तुम्ही सिमिलरिटी बघाल, हे लोक प्रश्नपत्रिका सेट करताना दुसऱ्या जिल्ह्याचे पेपर पण चेक करतात. मी समजा आज ठाणे जिल्ह्याचा पेपर झाला आणि पुढच्या रविवारी पुण्याचा पेपर आहे, तर पुण्याचा पेपर काढताना ते ठाण्याचा पेपर पण चेक करतात काय काय क्वेश्चन आलेत तिथं म्हणून. असं रिलेट करता येतं. उदाहरण सांगतो तुम्हाला. आता अमरावतीमध्ये हा प्रश्न विचारला 1 ते 49 पर्यंत संख्यांची बेरीज. तुम्ही जस्ट पुढचा प्रश्न पाहिला तर 1 ते 95 पर्यंत लातूरला विचारलं. सिमिलरिटी भरपूर सारी आहे. म्हणजे याच्या मागचा प्रश्न अजून पाहिला असता तर 1 पासून 100 होतं. याच्या मागे होतं पहिला 50. पहिला 50 म्हणजे 1 पासून 50. तर हार्डली 50 ला 49 करणार, 51 करणार, 80 करणार, 90 करणार आणि 100 करणार. अजून वेगळं काही नाही करू शकत ते लोक. ठीक आहे. आणि मग आता बघूया, आता पुढचा प्रश्न जो आपला प्रश्न क्रमांक किती? 4. यामध्ये सिक्वेन्स आहे 1 पासून कुठपर्यंत सांगा? 95. काय ट्रिक वापरणार तुम्ही आता? 95 ही संख्या घ्यायची, त्याच्या पुढचा नंबर किती रे? 96. दोघांचा गुणाकार करून काय करायचं? निम्म करायचं. एवढाच विषय ना फक्त आता. हा, पण एवढंच आहे, याचं कॅल्क्युलेशन सेपरेट करावं लागेल. कारण आपल्याला पाडे 30 पर्यंतच पाठवा आहेत, त्याच्या पुढचं काही केलेलं नाहीत आपण. ठीक आहे. मग आता 2 ने 96 ला मी डिवाइड करतोय. सांगता इथं 2 चौक 8 आला, 2 8 16, 48 आला का इथं? म्हणजे गुणाकार कोणाचा करायचा आता? 95 आणि 48चा. मग आपलं गरिबी जिंदाबाद, याला म्हणतात गरिबी. 95 गुणिले 48. 48चा पाडा कशाला बळच बोलायचा? काय संबंध आहे आपल्याला? ठीक आहे. सांगा. 8 पंचे 40चा 0, हातचा आला 4, 8 9 72. 72 आणि 4 किती आला इथं? 76. इथे एक शून्य घ्यायचा. 4 पंचे 20चा 0, हातचा आला 2, 4 9 36 आणि 2 किती आला इथं? 38. आता यांची बेरीज करा. 0 इथं 6, 8 आणि 7 15चा 5, हातचा आला 1, 3 आणि 1 4, 4 5 6 0. ऑप्शन नंबर 4. पाडेपाठ करा, स्पीड आपोआप वाढून जाईल. नेक्स्ट हे बघा, नागपूरचा 1 + 2 + 3 + 4 कुठपर्यंत जायचंय? 20 पर्यंत जायचंय. आता 20 पर्यंत जायचं म्हणजे 20 ला उचलायचं. ठीक आहे. तर 20 ही संख्या घ्यायची, त्याच्या पुढचा नंबर सांगायचा. 21 गुणाकार करून काय करायचं? निम्म. करेक्ट आहे. चला डू इट. बे एक बे, इथं बेन 10 20 आलं आणि 21 आणि 10चा गुणाकार केला किती आला बेटा इथं? 210. हळूहळू लेवल वाढत जाणार आहे. हे पहिले 5 क्वेश्चन जे होते ते नॅचरल नंबरचे घेतले होते मी. ठीक आहे. ज्यामध्ये सलग संख्या दिलेल्या असतात. 1 पासून 10, 1 पासून 20, 1 पासून 90, 1 पासून 100. तर त्या सगळ्यांसाठी एक शॉर्टकट ट्रिक ही लागू पडते, म्हणून आपण ती वापरली बिंदास याच्यामध्ये. आता पुढच्या क्वेश्चन्स कडे वळू आपण. रेडी सगळे? आता काहीतरी चेंज झालं याच्यामध्ये. वर्गांची बेरीज. त्याच्यासाठी थोडंसं जरा बेसिक सांगावं लागेल मला आधी. जर मी तुम्हाला एक साधा क्वेश्चन विचारतोय, 1चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग अधिक 5चा वर्ग, म्हणजे बेसिक मी काय प्रश्न विचारला माहितीये का? पहिल्या 5 वर्ग संख्यांची बेरीज किती? काय? पहिल्या 5 वर्ग संख्यांची बेरीज किती? आता पूर्ण वर्ग संख्येमध्ये पहिल्या 5 संख्या मी उचलल्या. पहिला 1चा वर्ग सांगा रे. 1 आला. 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 5चा वर्ग. आता आपण ही मॅन्युअल मेथडने बेरीज करू शकतो याची. ठीक आहे. सांगा बरं इथं 6 5 आणि 6 11, 11 9 20, 20 आणि 4 24, 24 आणि 1 25चा 5, हातचा किती आला? 2. मग 2 आणि 2 4 आणि 1 किती आला? 5. हे 55 येते. करेक्ट आहे. मग याला असं मॅन्युअली काउंट न करता दुसरी काही पद्धत असू शकते का? तर येस आहे. ठीक आहे. तर ती पद्धत काय ते ऐकायची. 1 ते 5 पर्यंतच्या वर्गसंख्येची बेरीज जर विचारली तर शेवटचा नंबर काय सांगा? 5. एकदम काळजीपूर्वक ट्रिक बघा, कारण ही पुढच्या दोन्ही प्रश्नात मी अप्लाय करून दाखवेल. 8 पर्यंतच्या संख्या परत 27 पर्यंत जड जाईल. मग 8 पर्यंत काही वाटायचं नाही तुम्हाला, नॉर्मल बेरीज करून पण करू शकाल. पण जेव्हा असं 27 येईल, तिथं काहीतरी 22 येईल, तिथं 97 वगैरे येईल, तर ते खूप जड जाईल. ठीक आहे. मग काय करा, त्यासाठी थोडी ही 5 संख्यांची फक्त ट्रिक एकदा बघून घ्या. पहिल्या 5 वर्ग संख्येत आपण शेवटचा नंबर घ्यायचा 5. ठीक आहे. त्याच्या पुढचा नंबर सांगा मला. 6. ट्रिक व्यवस्थित आहे का? मी इथं फॉर्म्युला मुद्दाम अप्लाय करत नाही, कारण फॉर्म्युला लक्षात येत नाही हवाला. ठीक आहे. तर इथं पहिला शेवटच्या एकूण संख्या किती सांगा? 5. मी 5 घेतला. 5 नंतर किती? 6. आणि त्याच्या शेजारी आता ट्रिक आहे का, या दोघांची बेरीज करायची. बरोबर, काय बेरीज सांगा? 6 आणि 5 11 आणि भागिले ऑलवेज 6 ही त्याची ट्रिक आहे. नाही तर ही मॅन्युअल मेथड तर जिंदाबाद आहे. पण ते कमी संख्यांसाठी चांगलं वाटतं. खूप संख्या आलं की हे परवडत नाही. ठीक आहे. मग आता ऐका, मी परत सांगतो मी काय काय मांडणी केली. आन्सर तर निघाला माझा. 6 6 गेला 11 5 55. करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. मग आता तेवढंच की बाबा परत ऐकून घ्या ट्रिक काय नेमकी ती. शेवटचा नंबर काय? 5. 5च्या नंतरची संख्या 6. गुणाकार करायचा.
साईडला ह्या दोघांची बेरीज 6 आणि 5 11 आणि भागिले ऑलवेज 6. ऑलवेज 6. इथं वर काही बी येऊ दे, भागिले 6 घ्यायचा. ठीक आहे. आता इथं योगायोगाने काय होतं, 6 ला 6 कट होतो. प्रत्येक गणितात तसं 6 ला 6 कट नाही होणार. कधी 2 ने डिवाइड करायला लागेल, कधी 3 ने डिवाइड करायला लागेल आपल्याला. मग आता जे उरलं ते सांगा. 11 गुणिले 5, 11 5 55. असंच एक आणखीन एक सोपं तुम्हाला विचारतो. इथं आला 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग असं करता 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 प्लस तुम्हाला मी आणखीन एक दिला 10 चा वर्गपर्यंत. किती? 10 च्या वर्गापर्यंत दिलं. चला सांगू शकता आता शेवटचा नंबर 10. 10 ही संख्या घ्यायची, त्याच्यानंतरचा नंबर 11 आणि साईडला तिसऱ्या पदाच्या दोघांची बेरीज करायची. 10 ने 11 करू शकतो ना आपण, किती? 21. इथे 21 आला आणि बेटा भागिले ऑलवेज 6. आता ह्या ट्रिकने चाललोय, सेम टू सेम इथं दाखवतो तुम्हाला ट्रिक करून ते. आता इथं 6च्या पाड्यात तर कोणी नाहीये, मग 2 आणि 3चा पाडा येतो ना आपल्याला, 2चा पाडा वापरा. 2 त्रिक 6, 2 पंचे 10, 3 एक 3, 3 सत्ते 21 आणि मग आता गुणाकार करताना एक लक्षात घ्यायचं, इथं 11 पाचे 55 गुणिले किती? 7. सांगा 7 पाचा 35 चा 5 हातचा आला 3, परत 7 पाचा 35 आणि 3 385. ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. तुम्हाला खोटं वाटलं तर 1 ते 10 पर्यंत वर्ग मोजत बसा, आन्सर हेच येणार आहे. आता ह्याच मेथडने आपण सगळ्यांनी मिळून हा प्रश्न करूया आता. ठीक आहे. याचं मिनिंग आहे का, क्रमशः क्रमागत 1 ते 8 पर्यंतच्या संख्यांच्या वर्गांची बेरीज करायची. तर प्रश्नाचा अर्थ आहे 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग असं कुठपर्यंत जायचं आपल्याला? 8 च्या वर्गापर्यंत जायचं. आता ट्रिक वापरायची, शेवटचा नंबर सांगा 8. तो 8 इथे लिहायचा. करेक्ट आहे. 8 नंतरची संख्या सांगा 9 आणि तिसरं पद मी काय लिहिलं? दोघांची बेरीज दिली होती. सांगा 9 आणि 8 किती आला? 17. शाबाश. आणि भागिले ऑलवेज 6. एक नंबर विषय झाला. ठीक आहे. आता 2 आणि 3चा पाडा वापरू आपण इथं. बोला 2चा पाडा. 2च्या पाड्यामध्ये 2 त्रिक 6, इथं 2 चोक 8. परफेक्ट चाललंय सगळं. आता इथून याला डिवाइड करा. 3 एक 3, 3 त्रिक 9. झाला विषय क्लोज. अलीकडच्या 4चं 4च ठेवू आपण, कारण 17 त्रिक 51 परवडेल. करेक्ट आहे. सांगा 17 त्रिक किती? 51 आणि फायनल आन्सर मध्ये 4 एक 4 आणि 4 पंचे किती? 204. पर्याय नंबर सांगा 1. झाला. नेक्स्ट. खूप भारी. चला एकदम जबरदस्त चाललंय. तुझी ऑनलाईनचा आवाज वगैरे सगळं एकदम ओके चाललंय ना? तू बघत राहा फक्त तिथे व्यवस्थितपणे. हा. आणि त्यांना अभ्यास करायला सांगा ना, उत्तर कमेंट करा म्हणा फक्त. बाकी काही पण टाइमपास केला की त्यांना म्हणा तू यावर्षी नाही होत भरती म्हणून. नाही असं नाही होणार. ज्या अभ्यास कराल त्याला कर्माची चांगली फळं मिळणार. ठीक आहे. चलो नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 7. ऑल सेट, सब लोग रेडी? बरं आता वर्ग संख्या 1 पासून कुठपर्यंत आहे? 27 पर्यंत. आता मजा येणार आहे. शेवटचा नंबर किती आहे? 27. आता ट्रिक अप्लाय करायची आपली. 27 इथे लिहायचा. ठीक आहे. रेडी का सगळे? 27च्या पुढची संख्या सांगा रे. 28. आता हे तिसरं पद जरा काळजीपूर्वक दोघांची बेरीज करायची. किती सिंपल आहे माहिती आहे का? 27 दुने 54 एक 55. नाही कळालं? आणि 27 आणि 28. बरं काही येत नाहीत ऐका, दगड येत नाही. 8 आणि 7 15. हातापायाची बोटं काढून मोजा. 8 आणि 7 15. 15चा 5 हातचा 1 2 2 4 1 5 55 रे. लिहा 55 आणि भागिले ऑलवेज 6. वर्ग संख्यांसाठी ही ट्रिक आहे. आता 2 आणि 3चा पाडा वापरू आपण सगळे. बोला 2च्या पाड्यामध्ये इथं 2 त्रिक 6, इथं 2 एक 2 2 चौक 8. परफेक्ट आहे. आणि त्याच्यानंतर 3 ने 27 ला डिवाइड करणार मी आता. 3 एक 3, 3 9 27. आता ऐका, मी 14 आणि 55 ला गुणून घेतो आणि मग 9 ने गुणतो त्याला. सोपं जाईल ते. ठीक आहे. या 9चं 9, 14चा पाडा येतो आपल्याला या वयात. येतो ना? बोला 14च्या पाड्यात 14 पंचे 14 पंचे 70चा 0 हातचा आला 7 आणि परत 14 पंचे 70. 70 आणि 7 किती रे? 77. याला आता 9 ने गुणायचं. 9 0 0, 9 7 63चा 3 हातचा आला 6, परत 9 7 63. 63 आणि 6 किती? 69. 69 30. हा पर्याय नंबर 1. ऍक्च्युली हा करेक्ट करून दिलाय. हा प्रश्न जो आला होता हा नंतर रद्द झाला होता या पेपरमध्ये, कारण त्यांचा ऑप्शन हा वेगळा टाईप केला त्यांनी. कधी 66 समथिंग काहीतरी टाईप केला होता, तर त्यांच्याकडून चुकला होता, त्यांनी रद्द केला तो. याचा ऍक्च्युअल आन्सर 69 30 हे करेक्ट आहे. हे मी तुम्हाला चेंज करून दिले, करेक्शन करून दिले. चुकून कुठला पेपर वगैरे सोडवत असाल नवी मुंबईचा आणि इथं काहीतरी वेगळं दिसलं तर ते चुकीचं आहे. हे बरोबर आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट. धाराशिवचा पेपर आता. घनांची बेरीज. थांबा थांबा थांबा. आता प्रकार बदलला. ठीक आहे. आता याचं थोडं बेसिक सांगावं लागेल मला आधी परत. पहिल्यांदा मी तुम्हाला काय शिकवलं? पहिल्यांदा नॅचरल नंबरची बेरीज, नैसर्गिक संख्येची बेरीज. दुसरं काय शिकवलं? वर्गांची बेरीज. तिसरं काय घेतोय? घनांची बेरीज. आता घनांची बेरीज करत असताना प्लीज फोकस, ऊपर ध्यान दो बेटा अभी.
तर जर समजा मी तुम्हाला इथं 1चा घन अधिक 2चा घन अधिक 3चा घन अधिक 4चा घन आणि 5चा घन अशा 5 संख्यांच्या घनांची बेरीज जर मॅन्युअली काढून दाखवली. 1चा घन सांगा, 2चा घन 8, घन कळतो ना, त्या संख्येला 3 वेळा गुणायचं, त्याला घन म्हणतो आपण. 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन आणि 5चा घन 125. यांची मॅन्युअल मेथडने बेरीज करू, मग शॉर्टकट कडे जाऊ आपण. ठीक आहे. तर यांची बेरीज जर केली तर 5 आणि 4 9, 9 आणि 7 16 आणि 8 किती आला 24, 24 आणि 1 25चा 5, हातचा किती आला 2, 2 आणि 2 4, 6 आणि 4 10, 10 आणि 2 12, त्याचा 2, हातचा आला 1, 2 1 आणि 1 किती आला रे 2, 225. आता हे असं नाही करायचं आपल्याला, कारण 5 पर्यंत ठीक आहे, 10 आणि 15 आणि 20 पर्यंत आला तर ते परवडणार नाही पेपरमध्ये. मग काहीतरी मेथड आहे का? तर यस आहे, मेथड ऐकून घ्या. 1 ते किती पर्यंत आहेत 5, शेवटचा नंबर किती आहे? ठीक आहे. काय करणार माहितीये का मी, हा 5 घेणार, तर मग लिहू नका थोड्या वेळासाठी, 5 घेणार, 5 नंतरची संख्या सांगा 6, गुणाकार करायचा, निम्म करायचं. असं वाटतं पहिल्या 5 गणितासारखं वाटायला लागले ते. हा, पण तेवढं करून आन्सर निघत, त्याच्या उत्तराचा स्क्वेअर करायचा. ठीक आहे. बघा बरं, चेक करा. बे एक बे, बे त्रिक 6, 5 त्रिक 5 त्रिक 15 आणि 15चा जर मी स्क्वेअर केला तर आन्सर काय येतं 225. परत ऐका मी काय केलं, हेच आन्सर येणार, टेन्शन घ्यायचं नाही काय. शेवटचा नंबर किती आहे 5. तुझी ओके ना सब? क्या हो रहा है, ब्लर हो रहा है क्या कुछ? नहीं रे, अरे इतना तो क्लियर दिख रहा है. उनको बोलो रिजोल्यूशन ठीक करो तुम. ठीक आहे, सुनो सुनो सुनो. शेवटचा नंबर किती आहे 5. तर 5 घ्यायचा, 5च्या नंतरची संख्या सांगा 6, गुणाकार करून त्याला निम्म करायचं आणि ह्या येणाऱ्या उत्तराचा काय करायचा वर्ग करायचा. म्हणजे घनाच्या ट्रिक मध्ये वर्ग वापरायचा. राहील का लक्षात? करू आपण 3-4 क्वेश्चन केले की ते पण पाठवून जाईल आजच. आता इथं बे एक बे आणि बे त्रिक 6, 5 त्रिक किती आला 15, 15चा वर्ग सांगा 225. ठीक आहे, एकदम परफेक्ट आहे. असंच आता पुढच्या क्वेश्चन कडे आपण वळूया. 1 पासून ते 7 पर्यंतच्या घनांची बेरीज विचारली. 1 ते 7 पर्यंतच्या घनांची बेरीज आहे. आपण ट्रिक व्यवस्थित सगळ्यांनी सांगायची मला. आता शेवटचा नंबर किती आहे ट्रिक सांगा. 7 लिहायचा, 7च्या नंतर काय रे 8 लिहायचा, गुणाकार करून काय करायचं निम्म, बरोबर, आणि त्याच्यानंतर याच्या उत्तराचा काय करायचा वर्ग. चला सांगायला घ्या. बे एक बे, बे चौक 8, 7 चौक किती रे 7 चौक 28, 28चा वर्ग पाठ पाहिजे, मी 30 पर्यंत पाठ करायला लावलं तुम्हाला लोकांना. चला 28चा वर्ग 784, पाठ नसेल तर दोनदा गुणा, पाठ नसेल तर दोनदा गुणा. किंवा ट्रिक पण आहे आपली, तर ट्रिक अशी आहे 8चा वर्ग 64चा किती रे बाबा, इथं 4, हातचा आला इथं 6, 8 दुने 16, 16चा डबल 32, 32 आणि 6 38चा 8, हातचा आला 3 आणि 2चा वर्ग 4, 4 आणि 3 7. त्यापेक्षा पाठ करा ना, पाठ करा ना त्यापेक्षा. 28-30 पर्यंत तर पाठ करू शकतो आपण, काय काय पोरांनी 50 पर्यंत पाठ करून ठेवलेत. कुछ भी तुम्हारी मर्जी, तुमच्याकडे वेळ असेल 100 पर्यंत पाठ करा, काही प्रॉब्लेम नाही. सांगा 28चा वर्ग किती रे 784. आणि ज्याला काही येत नाही त्याने 28 गुणिले 28 करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आन्सर येण्याशी मतलब आहे. ऑप्शन नंबर 1 परफेक्ट. 1 मिनिट आहे का. 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांच्या घनांची बेरीज विचारली, हे वाचायचं पेपरमध्ये. वर्ग दिलेत का घन दिलेत ते. ठीक आहे, कुठले लॉजिक कुठे मिक्स करू नका. ठीक आहे. आता घनांची बेरीज आहे कुठपासून कुठपर्यंत 1 ते 10. 1 ते 10 मध्ये एकूण संख्या किती असणार 10, शेवटचा नंबर काय असणार 10. 10 ला घ्यायचं, इथं 10 लिहायचा, 10च्या पुढचा नंबर सांगा 11, गुणाकार करून निम्म दाखवायचं आणि कंसाचा करायचा वर्ग. केलत डन. ठीक आहे. चला पहिलं सांगा इथं बे एक बे, बे पंच 10. अरे बढिया ना, एकदम परफेक्ट. चला 11 पाचे 11 पाचे 55, 55चा वर्ग. आता तुम्ही याच्या आधी कुठेतरी माझं युट्यूबवर लेक्चर पाहिलं असेल वर्गांची ट्रिक वालं, तर ती ट्रिक बसते याच्यामध्ये, वापरून टाका. काय ट्रिक आहे 5 वाल्यांसाठी ट्रिक आहे. काय बरं ट्रिक काय सांगा. 5चा वर्ग काय करायचा 25 आणि 5 नंतर असतो 6, 6 पंचे 30. याचं उत्तर किती आलं 3025. हे फक्त 5 वाल्यांसाठी ऍप्लिकेबल आहे. ज्याला अजून थोडंसं यात काही माहिती पाहिजे असेल तर मी लिहून देतो बाजूला. 5 वाल्या संख्यांसाठी समजा इथं तुम्हाला विचारलं 15चा वर्ग, त्याच्यानंतर इथं 25चा वर्ग आला, इथं 35चा वर्ग आला, त्याच्यानंतर समजा इथं 65चा वर्ग आला. लक्ष द्या सगळ्यांनी, यात काय करतात माहितीये का,
जर शेवटी 5 असेल तरच कुठं ना करा, बाकी कुठं बाकी ठिकाणी सेम मेथड वापरू नका प्लीज. फक्त 5 वाल्यांसाठी ऍप्लिकेबल आहे ती मेथड काय, ह्या 5चा वर्ग करायचा किती रे, 25. एक या संख्येच्या नंतरची संख्या कोणती, 2, त्या दोघाला गुणायचं एकमेकाला. सांगा बे एक बे, इथं आला 225. आता इथलं सांगा, चला 5चा वर्ग 25, 2 नंतर काय असतो रे, 3, बे त्रिक 625. परफेक्ट आहे. त्यानंतर आता चला इथं 5चा वर्ग सांगा 25, 3 नंतर काय असतो 4, 4 त्रिक 12, इथे येणार 1225. आता 65चं सांगा, 5चा वर्ग किती 25, 6 नंतर काय असतो 7, 6 7 किती 42. क्वालिटी. मग तसंच इथे 55 कडे वळालो होतो आपण. परत ऐका, 55 मध्ये ह्या 5चा वर्ग किती रे 25, 5 नंतर काय असतो 6, 6 पंचे 30, 3025. हे फक्त 5 वाल्यांसाठी ऍप्लिकेबल. क्लिअर आहे सगळ्यांना. चलो नेक्स्ट, याच्या पुढचा प्रश्न. आता प्रश्न क्रमांक 10. 1चा घन, 2चा घन, 3चा घन, कुठपर्यंत जायचंय 9च्या घनापर्यंत जायचंय. मग एकूण संख्या 9, शेवटचा नंबर 9. 9 ला उचलायचं, 9च्या नंतरची संख्या किती रे बेटा 10, गुणाकार करून निम्म करायचं आणि कंसाचा करायचा वर्ग, ही त्याची ट्रिक. जस्ट डू इट. चलो हो गया. बे एक बे, बे पंच 10, 9 5 45 आणि त्या 45चा करायचा वर्ग. ट्रिक आहे आपल्याकडं, आता शिकवली ट्रिक आहे आपल्याकडे. सांगा 5चा वर्ग, 5चा वर्ग 25 आणि 4 नंतर काय असतो रे 5, 4 पंचे 20. आन्सर असेल 20 25. ऑप्शन नंबर कोणता आहे रे बेटा 4 आहे. आपण नॅचरल नंबरच्या संख्यांची बेरजेचं ट्रिक बघितली, नंतर वर्ग संख्यांची पाहिली, आता कोणती पाहिली घन संख्यांची पाहिली. ठीक आहे, हळूहळू हळू थोडंसं आता बदलत जाईल. ठीक आहे, आराम के साथ. अभी नेक्स्ट इधर देखो. आता वेगळं आहे जरासं काहीतरी. होल्ड करा सगळे, कुछ तो अलग है इसके अंदर. काय दिलं गेलं वाचा. 1 ते 31च्या दरम्यान असलेल्या समसंख्यांची बेरीज किती. थोडं बेसिक सांगतो आधी, वेट करा सगळे. आपल्याला समविषम संख्या कळतात ना. ठीक आहे, चला आता पहिल्यांदा समसंख्या म्हणजे इवन नंबर्स जे असतात आपल्या. समसंख्या म्हणजे इवन नंबर्स कुठून सुरू होतात रे बेटा, 2, 2 नंतर 4, 6, 8, 10, 12, टिंब 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 टिंब, ज्याला ज्याला 2 ने भाग जातो त्या सगळ्या समसंख्या. ज्यांच्या एकक स्थानी, व्याख्या सांगा मला, ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 आणि 0 असतो, म्हणजे 10, 20, 30, 40 या सगळ्या कसल्या आहेत समसंख्या. म्हणजे ज्याला 2 ने भाग गेला त्या समसंख्या, आणि ज्याला 2 ने पूर्ण भाग जात नाही त्या विषम संख्या. मग सांगा विषम संख्या कोणत्या कोणत्या. विषम संख्या म्हणजे ऑड नंबर्स असतात ते. तर विषम संख्यामध्ये सुरुवात कशाने होते 1 ने, 1, 3, 5, 7, 9, 11 अँड सो ऑन. ठीक आहे, इन्फिनिटी पर्यंत. आता या दोघांमध्ये तुम्हाला बेरजेचे प्रश्न पेपरला पडतात. त्यातले सोपे पण सांगतो आणि अवघडवाले पण सांगतो, जे काय असेल असे काही काही ठिकाणी रेंज असते अशी. हे जरा जड जातात विद्यार्थ्यांना सगळ्यांना, हे नाही कळत. अशी रेंज दिले की कळत नाहीत. ठीक आहे, डायरेक्ट दिलं की लगेच सांगता तुम्ही सर हा इथून इथपर्यंत बेरीज आहे ना, अशाची शॉर्टकट आहे त्याला झालं. ठीक आहे, आता सांगा 2 पासून 46 पर्यंत. बरं पहिलं सोप्यात येतो, पहिलं सोप्याकडे वळूया आता. 1 ते 31च्या आधी अजून सोपं करून देतो वाटलं तर. ठीक आहे, सोपं काय, इथं वरती सगळ्यांनी बोर्डावर बघायचं सोपं काय ते ऐका. नंबर 1, मी जर असं विचारलं 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8 अधिक 10, एक सोपं सोपं सांगून घेतो पहिल्यांदा. याची मॅन्युअली बेरीज करा सगळ्यांनी. मॅन्युअली म्हणजे कळालं का, जसं दिसतं तशी बेरीज करून घ्या. 4 आणि 2, 4 आणि 2 6, 6 आणि 6 12 आणि 8 20 आणि 10 किती आली बेरीज 30 आली. ठीक आहे, मी तर साईडला लिहितो पण 30 बेरीज आली. पण 30 ही बेरीज आपण सगळ्यांनी काय केलं, यांना मोजून केली. असं न मोजता काही ट्रिक वगैरे बसू शकते का, तर यस. काय ते ऐका सगळ्यांनी. तर यांच्यामध्ये टोटल काय करायचं, एकूण संख्या किती त्या बघायच्या. किती संख्या सांगा त्या, 1 2 3 4 आणि 5. तर 5 संख्यात ना त्याच्या पुढचा नंबर घ्यायचा 6 आणि गुणाकार करायचा 30. संपलं. शपथ असंच आहे, पण हे सोपं आलंय. रेंज दिली ना, रेंज 11 पासून 30 पर्यंत, 28 पासून 40 पर्यंत, 60 पर्यंत, ते जड जाते. ते सांगतो, ते पुढे क्वेश्चन घेते रेंजवाले मी. पण सलग असं दिलं तर हे सोपं जाते. करेक्ट आहे. आणि मग आणखीन तुम्हाला अजून काय दाखवतो बघा. 2 अधिक 4 अधिक 6 अधिक, किंवा मी विषमचं एक सांगून टाकू. एक विषमचं सांगतो ऐका. विषम मध्ये 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 9 इज इक्वल टू, मॅन्युअली बेरीज करा सगळ्यांनी. चला 3 आणि 1 4, कसल्या संख्या त्या सगळ्या विषम संख्या. 3 आणि 1 4, 5 आणि 4 9, 9 आणि 9 18, 18 आणि 7 18 आणि 7 25.
इथं बेरीज येते 25. ह्या समवाल्यापेक्षा विषम परवडतो, जास्त सोपा आहे. कारण सांगतो, संख्या मोजा किती आहेत. 1 2 3 4 आणि किती 5. त्या 5चा फक्त वर्ग करायचा. शपथ करेक्ट आहे. अजून डेमो देतो. तिसरा क्वेश्चन. 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8 अधिक 10 अधिक असं करता 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 तुम्हाला दिला मी इथं 20 इक्वल टू किती? किती दिला? 20 दिलाय. ठीक आहे का सगळ्यांनी? 2 पासून ते 20 पर्यंत एकूण समसंख्या किती? 10. 10 आहेत समसंख्या. मोजायच्या का? मोजू आपण. बोला बरं. 2 4 6 8 10 12 14 16 18 20. 10च आहेत फक्त. 10 आहेत. किती आहेत? 10 आहेत. डायरेक्ट सांगायचंय? डायरेक्ट सांगतो कसं करतात. इकडचं 20 घेतात. इकडचं 2. बरोबर? 20 मधून 2 गेला. अरे बोला की 18. त्याला 2 ने डिवाइड करतात. 9 आणि 1 वाढवतात. असं सगळ्या पुस्तकात छापलंय. खरंच असंच करतात ते. आता तुम्हाला असं डायरेक्ट कळते कशाला सांगतोय. अरे इथं जर समजा असं दिलं 48 वगैरे तर ते डोक्याला ताण होणार आपल्या परत. मग तुम्ही मला असं 48 मध्ये 24 बरोबर ना? 20 मध्ये 10 48 मध्ये 24 पण ते स्टार्टिंग पासून दिलं तर ना. पण जर इथं चेंज केलं, इथं 12 इथं 14 16 18 तर थोडंसं इथे गडबडू शकतं. रेंज दिली तर जड जाते. डायरेक्ट दिलं तर सोपं जातं. तर आता हे डायरेक्ट वाला एक प्रश्न पहिला मला सांगून घेऊ द्या पहिला. 2 अधिक 4 अधिक काय रे बाबांनो पुढे 6 अधिक 8 अधिक असं टिंब टिंब कुठपर्यंत दिला होता मी तुम्हाला? 20 पर्यंत. तुम्हाला असं विचारलं मी पहिल्या 20 म्हणण्यापेक्षा असं म्हणू 1 पासून 20 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती? प्रश्न कळला काय म्हटलं ते? 1 पासून 20 पर्यंतच्या समसंख्या किती आहेत? 10 आहेत. कोणत्या कोणत्या? 2 4 6 8 असं कुठपर्यंत 20 पर्यंत. एकूण समसंख्या किती? 10. 10 घ्यायचा. पुढचा नंबर घ्यायचा 11 आणि गुणायचं. अरे खरंच आहे. काय घ्यायचा? 10. पुढचा नंबर घ्यायचा 11. चला इथं किती संख्या होत्या? 5. पुढचा नंबर घेतला 6. 6 पंचे 30. इथं किती संख्या होत्या? 10. 10च्या पुढचा नंबर 11. गुणाकार करा. 110. खरंय ते. बरोबर आहे ते. ठीक आहे. म्हणजे हे असं तुम्हा लोकांना व्यवस्थितपणे शॉर्टकट कुठे जास्त लवकर कळते जेव्हा सलग दिलं तर. पण जर तुम्हाला रेंजमध्ये दिलं तर जड जातं. तर मी एक कॉमन मेथड अप्लाय करतो. जी कॉमन मेथड त्याने सलग दिलं तरी चालेल आणि मधलं मधलं विचारलं तरी चालेल. तर घ्यायची कॉमन मेथड दोघांची. म्हणजे ह्या मेथडने हे सुटतंय. पण जर मध्ये विचारलं 22 पासून ते 50 पर्यंत, 22 पासून 80 पर्यंत ते जमत नाही आपल्याला लवकर. मग त्यासाठी काय करायचं? त्यात तुम्हाला सांगून टाकतो. पण त्याच्या आधी मला संख्या मोजायला तुम्हाला शिकवायचंय. रेडी सगळेजण आता? तर एक मी प्रश्न विचारतोय. एक रफ पेज वरती लिहायला घ्या. 21 पासून 48 पर्यंतच्या सर्व समसंख्या आणि विषम संख्या किती? कुठपासून कुठपर्यंतच्या म्हटले मी? 21 पासून 48 पर्यंतच्या. कारण याच्यावरती पुढचे गणित डिपेंड आहेत. पुढचे 5ही गणित याच्यावर डिपेंड आहेत. आता मी रेंजवाला गणित तुम्हाला शिकवतोय. म्हणजे याच्यापेक्षा अवघड नाही होऊ शकत. मग रेंजवाला गणित शेवट असतं. ठीक आहे. 21 पासून 48 पर्यंतच्या सर्व समसंख्या किती आणि विषम संख्या किती? एवढा छोटासा प्रश्न आहे माझा फक्त. ठीक आहे. तुम्ही नॉर्मली काउंट करून जाऊ शकता. करून बघा एकदा. चला पहिलं काय करा, समसंख्या मला सांगून टाका. समसंख्या कोणत्या कोणत्या? चला बोलायला घ्या, लिस्ट करा. चला समसंख्या कोणत्या कोणत्या बोला. 21 समसंख्या आहे का? नाहीये. 21च्या पुढे सांगा. 22 24 26 पुढे 28 त्याच्यानंतर 30 30 नंतर 32 नंतर 34 नंतर 36 नंतर 38 नंतर 40 के बाद 42 नंतर नंतर कुठपर्यंत जायचं आपल्याला? 48 पण काउंट करायला सांगितलं मी, कारण 48 पर्यंत म्हटलंय मी. ठीक आहे. आता मोजा बरं किती झालं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. ठीक आहे. आता हे आपण मॅन्युअली काउंट केलं. पण याच्यामध्ये इथे 148 दिला तर जड जाईल परत. करेक्ट आहे. तर एक कॉमन काहीतरी शिकवतो, ते लक्षात ठेवा सगळ्यांनी काय चाललंय ते आता. ठीक आहे. एकदम सिंपल. 21 पासून 48 पर्यंतच्या तुम्हा लोकांना जस्ट एक समसंख्या किती हे जर काढायचं असेल तर काय करायचं माहिती आहे का याच्यामध्ये, की ह्या 21 ते 48 पर्यंतच्या रेंजमध्ये बघायचं पहिली समसंख्या कोणती.
व्हेरी गुड, ते लक्षात ठेवायचं. 22 आहे. शेवटची समसंख्या कोणती? 48. तुम्हाला एवढं शोधता येईल का आतमध्ये प्रश्नामध्ये? शुअर. ठीक आहे. काय करायचं, त्या 48 आणि 22चा फरक घ्यायचा. काय करायचं? 48 आणि 22चा फरक घ्यायचा, त्याला भागिले 2 करायचा आणि त्यामध्ये 1 ऍड करायचं. बस एवढं लक्षात ठेवा. 1 ऍड करायचा. सांगा 48 आणि 22चा फरक किती? बोला बिंदास. 26. ठीक आहे. 8 मधून 2 गेले 6 आले. बरोबर. 4 मधून 2 गेला 2. 26 भागिले 2 अधिक 1. फास्ट सांगा. चला किती आला इथं? 13. 13 ने किती आला? 14. मोजले होते का 14 आपण? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 विथ प्रूफ आहे समोर. ठीक आहे. आता असंच तुम्ही मला सांगायचं सेम टू सेम मेथडने विषम संख्या किती, मी बेरीज नाही शिकवते, मी संख्या किती ते शिकवते पहिल्यांदा. ठीक आहे, कारण ते फॉर्म्युल्यात वापरायचं मला. विषम संख्या किती हे काढण्यासाठी सांगायचं आता 21 पासून 48 पर्यंतची सगळ्यात पहिली विषम संख्या कोणती? 21. आणि सगळ्यात शेवटची विषम संख्या कोणती? किती? 47. या दोघांचा फरक काढायचा. 47 वजा 21 भागिले 2 आणि काय करायचं? प्लस 1 करायचा. परफेक्ट एकदम. सांगा 47 मधून 21 गेलं. अरे बोला रे. सिंपल आहे. 7 मधून 1 गेला 6 आला. 4 मधून 2 गेला 2 आला. 26 भागिले 2 प्लस 1 किती आला सांगा? ते 13. 13 ने किती आला? हा, म्हणजे एक तर हे येईल पेपरला किंवा ते येईल. कधी कधी दोन्ही मिक्स आलेत प्रश्न. दिला मी शेवटी, दाखवतो तुम्हाला. हे बघा असं येतं पेपरमध्ये. 1 ते 50 पर्यंतच्या सगळ्या समसंख्या, सगळ्या विषम संख्या यांच्या बेरजेचा फरक किती? शेवट. एवढा लवकर नाही ते. पहिला बेसिक पक्का करू द्या मला. समसंख्या किती मोजता आलं पाहिजे, विषम संख्या किती ते पण मोजता आलं पाहिजे आपल्याला. ठीक आहे. रेंज त्याने कितीही काही दिली तर टेन्शन घ्यायची गरज नाहीये. ठीक आहे. आता एवढं कळल्यानंतर, आता लक्ष द्या बेटा सगळ्यांनी, एवढं कळल्यानंतर आता आपण जाऊया प्रश्नामध्ये. ठीक आहे. आणि प्रश्नामध्ये तुम्हाला लोकांना विचारलं जातं 1 पासून 31 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची काय सांगा? बेरीज किती? तर आता बेरजेचा फॉर्म्युला तुम्ही साईटला सांगेल. पहिल्यांदा एक काम करायचं, 1 पासून 31 पर्यंतच्या संख्यांमध्ये समसंख्या किती हे सांगा मला आधी. एकूण समसंख्या किती? 15. ज्याला कळतं त्याने असं करू शकतो, 30 पर्यंत यायचं, 30 ला निम्म करायचं. करेक्ट आहे. आणि ज्याला कळतच नाही त्याने बेस्ट वे काम करायचं. 1 ते 31 मध्ये समसंख्या किती हे काढण्यासाठी तुम्हाला म्हटलं मी, ह्यातली पहिली समसंख्या सांगा. 2. आणि ह्यातली शेवटची समसंख्या सांगा. किती रे? 30. आता ती मगाची ट्रिक वापरायची, दोघांचा फरक घ्यायचा. बोला बोला पटपट पटपट चला. 30 वजा 2 भागिले किती रे? 2 आणि प्लस 1 करायचं, म्हणजे लक्षात राहून जाईल आपल्याला. आणि रेंज 1 ते 31च नाही, काही जरी दिली तर हे ऍप्लिकेबल आहे. ठीक आहे. पहिली समसंख्या किती आहे सांगा? 2. शेवटची समसंख्या 30 की 32? 30. आता दोघांचा फरक घेऊन भागिले 2 करायचं, प्लस 1 करायचं. ठीक आहे. सांगा 30 मधून 2 गेले. 28 भागिले 2 प्लस 1. चला बे 1 बे बेशोक 8. सांगा 14 ने किती आला बेटा? 15. दिलेल्या प्रश्नात सांगा समसंख्या किती? 15. आणि आता बेरजेची तुम्हाला ट्रिक सांगून टाकतो, जी इथून पुढच्या 5ही गणितात कॉमन आहे. ठीक आहे. लिहा माहिती सगळ्यांनी. त्यांची जी बेरीज आहे ती बेरीज काढण्यासाठी फर्स्ट संख्या अधिक लास्ट संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या किती? लिहा सगळ्यांनी. असा फॉर्म्युला लिहा, हा लक्षात राहतो फॉर्म्युला. बेरीज बरोबर फर्स्ट संख्या अधिक लास्ट संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या किती? एकूण संख्या पहिल्या स्टेपमध्ये काढून घ्यायच्या काय असतील त्या. ज्या तोंडी मोजता आल्या तर चांगलंच आहे, आता असं करून मोजावं लागेल. इथे तोंडी मोजता येतो आपल्याला, कारण 1 ते 31च्या आधी 30 पकडायचं, 30च्या निम्म केलं की 15 येतं. तर हे तोंडी करता येऊ शकतं. ठीक आहे. आता इथे यायचं. सांगा ह्या रेंजमध्ये समसंख्यांची बेरीज करायची मला. 1 ते 31 मध्ये समसंख्या तुम्ही आता इथे लिहिलं पण आहे. पहिली समसंख्या किती आहे? 2. आणि शेवटची समसंख्या किती आहे? 30. द्या तिथे. पहिली समसंख्या 2 आहे, शेवटची समसंख्या 30 आहे, भागिले 2 आणि एकूण समसंख्या आहेत 15. चला झालं, सुटलं. मी फास्ट सांगू शकतो, पण मला फास्ट नाही सांगायचं ते. अजिबात नाही सांगायचं, कारण ते डोक्याच्या बाहेर जाईल आणि पेपरला जर काही रेंजचं गणित आला तर ते सुटायचं नाही. ट्रस्ट मी.
मी आता सुद्धा सांगू शकतो की 1 ते 31 मध्ये समसंख्या 15 आहेत, तर 15 गुणिले 16 हे शॉर्टकट आहे. ते सगळे युट्यूबर सांगतात, आम्ही सांगतो सगळे. पण मी एक सेफ मेथड तुम्हाला मगाशी विचारलं, तुम्हाला विचारूनच सांगतोय की अशी मेथड सांगेल जी रेंजवाल्या गणितात पण कामाला येईल. अरे कळतंय ना? म्हणजे इथं 11 ते 31 दिलं तर ते मग ती मेथड ऍप्लिकेबल नाही. शपथ सांगतोय 11 ते 31 मध्ये तुम्ही समसंख्या मोजाल आणि ती संख्या गुणिले पुढची येतच नाही आन्सर. तुम्ही मोजून बघा वाटलं तर. जे मी सांगतोय हे सगळ्या गणितांना ऍप्लिकेबल सम आणि विषमच्या. हे लक्षात असू दे. म्हणजे समसाठी पण हाच फॉर्म्युला, विषमला पण हाच फॉर्म्युला. सांगा बरं 30 आणि 2 किती रे? 32/2 गुणिले किती? 15. एवढी एक स्टेप तर करू शकतो ना आपण. मग सांगा बरं इथे 32 ला 2 ने डिवाइड केलं किती आला भेटायचं? 16. 16 गुणिले 15 तुमचा आन्सर फक्त गोळा मारायचा संपला विषय. सांगा बरं 16 पंचे 80 ला 0 हातचाला 8 16 1 16 16 8 किती आला? 24. 240 ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. बाकी मी स्वतःच तुम्हाला मगाशी समसंख्यांची बेरजेची ट्रिक सांगत होतो, पण मला लक्षात आलं बरोबर की हे परीक्षेमध्ये अडकतं. 2 ते 10 पर्यंत मी तुम्हाला दाखवलं 2 4 6 8 10 किती आली ती बेरीज? 30 आली होती. संख्या किती होत्या? 5. मी शॉर्टकट काय शिकवली? 5 गुणिले 6. पण मी असंही म्हटलं जर रेंज दिली तर हे अप्लाय होत नाही. म्हणून आपण एकच मेथड अशी घेतोय जी सम विषमची कुठलीही रेंज दिली तर ऍप्लिकेबल आताची. ठीक आहे. चला मग आता आपण हा जो क्वेश्चन केला म्हणजे आता जो क्वेश्चन केला या सेम टाईपने आपण याच्या पुढचा प्रश्न करतोय याच मेथडने. चला हे सांगायला घ्या. ओके याची शॉर्टकट सांगून टाकतो तुम्हाला. 2 4 6 8 10 कुठपर्यंत गेलो? 46. एकूण समसंख्या 23 आहेत. लावा ताकद. अरे एकूण समसंख्या 23 आहेत. मग आपण आन्सर काय करणार माहिती का? अरे आणि समसंख्या तर सगळ्या बेटा. ठीक आहे. मग समसंख्या 23 शॉर्टकट मध्ये 23 गुणिले किती घेणार? 24. बरोबर ना? आन्सर सांगून टाका. सांगा ना आन्सर. 24च्या पाड्यात 24 त्रिक तुम्हाला पाडेच येत नाही. 24 त्रिक 72. त्याचा किती आला इथं? 2. हातचा किती आला? 7. आता 24 24 दुने किती? 48 आणि 7 सांगा. अरे यार नक्की ना? ऑप्शन नंबर कोणता रे? 2. पण ऐका ना रेंज चेंज केली की ती लॉजिक नाही लागत त्याच्यामध्ये. मग आपण ना ते समोर ठेवतो मी शॉर्टकट मला पण येते म्हणून मी सांगून ठेवली. ठीक आहे. आता काय होतं एखाद्याने त्याला अभ्यास केला असतो त्याला वाटतं रे हे शॉर्टकट असून का वेगळं सांगायला लागलाय. तर वेगळं काय सांगतोय ते एक कॉमन मेथड याला पण ऍप्लिकेबल आहे त्यांनी रेंज दिली तरी ऍप्लिकेबल आहे ते. म्हणून ते लक्षात राहण्यासाठी सांगतोय. आता आपण जाऊ बेसिकने. एवढ्या सगळ्या संख्यांमध्ये रेडी का सगळेजण? हा आता एवढ्या सगळ्या संख्यांमध्ये सांगा समसंख्या किती? सोपं आहे सांगतो नाही बघा लिहायचं सगळ्यांनी. समसंख्या किती? समसंख्या किती हे पहिलं काढणार आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला बेरजेचा फॉर्म्युल्यामध्ये ते बसवून देणार. 2 पार्ट्स मध्ये आपण क्वेश्चन करतोय. आता हे जे ना समसंख्या किती हे आपण तोंडी करू शकतो. मी ते लिहून ठेवतो सगळ्या गोष्टी. हे तोंडी करू शकतो. फक्त याला कॅल्क्युलेट करावं लागतं. ठीक आहे. आता तोंडी काय करू शकतो? दिसतंय मला की 2 पासून 46 आहे. तर 2 पासून 46 मध्ये निम्म्या किती? 23. आणि तसं नाही कळलं तर मगाची ट्रिक वापरू आपण. सांगा यांच्यात सगळ्यात पहिली संख्या 2. शेवटची संख्या मग त्या मगाच्या ट्रिकनुसार त्या 46 आणि 2चा फरक घेऊन निम्म करायचं आणि 1 वाढवायचं. पाठ झालं पाहिजे या गोष्टी. ठीक आहे. सांगा बरं 46 म्हणून 2 गेलं किती आला? अरे बोला बिंदास. 44. त्याला भागिले 2 केला प्लस 1. सांगा 44 भागिले 2 किती रे? 22. व्हेरी गुड. 22 आणि 1 सांगा 23. हेच डायरेक्टही करता येत होतं म्हणून म्हटलंय तोंडी करता येत. करेक्ट आहे. आता हे 23 संख्या झाल्या. बेरजेसाठीचा फॉर्म्युला मी आता जस्ट तुम्हाला शिकवला. तो फॉर्म्युला एकदम सिंपल आहे. फर्स्ट संख्या अधिक लास्ट संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या किती? समेशनच्या बेरजेच्या कुठल्याही गणितात हा फॉर्म्युला ऍप्लिकेबल आहे. कुठल्याही गणितात. नॅचरल नंबरची रेंज दिली तरी ऍप्लिकेबल आहे. ठीक आहे. सांगा आता ह्या पूर्ण रेंजमध्ये पहिली समसंख्या कोणती? 2 आणि शेवटची किती? 46. लिहायचं पहिली समसंख्या 2 शेवटची समसंख्या 46 आणि त्याला करायचं भागिले 2. एकूण संख्या मी आत्ताच मोजून दाखवल्या किती? 23. या साईडला 23. शॉर्टकट बघते मागापासून वरती बघा ही शॉर्टकट बघते कधी काय चाललंय यांचं. तेच चाललंय पण कन्सेप्टने चाललंय व्यवस्थितपणे. मग सांगा 46 आणि 2 किती रे? 46 आणि 2 48 भागिले 2 गुणिले किती आहे? 23. फिरून फिरून हे चाललं. ठीक आहे. करा डिवाइड करा. 2 दुने 4 आणि इथे बेशोक 8 24 गुणिले 23 आपण करू शकता. करेक्ट आहे. चला 24 गुणिले 23 पुन्हा एकदा 24चा पाडा वापरतो आपण. 24 24 त्रिक किती? 72चा 2 हातचा आला इथं 7 आणि 24 दुने 48 आणि 7 किती आला सांगा रे? 55. ठीक आहे. पुन्हा एकदा 552 जरी आला असेल तर आता तुम्हाला पुढच्या गणितात कळेल की याचा ड्रॉबॅक काय आहे. शॉर्टकटचा ड्रॉबॅक आहे काहीतरी. शॉर्टकटवाले पूर्ण आउट ऑफ मार्क नाही मिळू शकत. कन्सेप्टवाले मिळू शकतात. हे कारण आता कळेल तुम्हाला पुढे.
आता नाही येणार ती शॉर्टकट, आता नाही बसत. तुम्ही ह्यातल्या समविषम संख्या मोजून जरी ट्राय केला तर होत नाही ते डायरेक्ट डबल करून ते किंवा पुढे घेऊन ते नाही होत. ठीक आहे, सगळा कुठपासून कुठपर्यंत. हा, मग आता शॉर्टकट वाले गेले. आता परत तुम्हाला ते बसवावं लागेल फॉर्म्युल्यामध्ये. मला इतकं सांगा, 40 ते 70च्या दरम्यान विषम संख्यांच्या बाबतीत जर विचार केला तर याच्यामध्ये पहिली विषम संख्या कोणती बोलावं लागेल तुम्हाला. 41 इथे लिहायचं बाजूला, इथे लिहा तिथे 41, आणि ह्यातली शेवटची विषम संख्या सांगा 69. मार्किंग करून घ्या. मी सांगितलेली मेथड रेंजवाल्या गणिताला एकदम सेफ राहते, नापास नाही होऊ शकत तुम्ही कधीच. ठीक आहे, चलो. 40 ते 70च्या दरम्यान विषम संख्या किती हे तुम्हाला पहिलं मोजून दाखवणार, सेम मगासारखं. इथे लिहायचं विषम संख्या, एका बाजूला विषम संख्या काढून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण त्यांची बेरीज कशी काढायची तोच मगाचा फॉर्म्युला लिहून दाखवतो, तोच फॉर्म्युला सेम. ठीक आहे, सांगा विषम संख्यांसाठी किंवा समसंख्यांसाठी एकूण संख्या मोजण्यासाठी काय करतो आपण, या दोघांची वजाबाकी. बरोबर ना. सांगा इथं संख्या किती आहे 69, मायनस किती सांगा रे बाबांनो 41 भागिले 2, त्याच्यामध्ये 1 मिळवायचं. कॉमन मेथड सगळ्यांसाठी तीच. चला दोघांचा फरक सांगताय, एकदम निवांत होऊ द्या. दोघांचा फरक सांगा. 9तून 1 गेला 8 आला, 6तून 4 गेले 2, 28 भागिले 2 प्लस 1. अध्यक्ष 28 ला 2 ने डिवाइड केलं किती आला इथं 14, 14 ने 1 सांगा रे 15. एकूण विषम संख्या रेंज मध्ये 15 आहेत. मॅन्युअली पण मोजू शकता तुम्ही, मी तुम्हाला म्हटलंय हे तोंडी करता येतं इकडचा विषय. हे एवढं असंच तुम्ही करावं मी असं कधीच नाही बोललोय. मी तोंडी असा शब्द लिहिला मागाशी पण परत लिहितोय. तोंडी कसं करता येईल, 40 ते 70 मध्ये 30 संख्या निम्न केल्या 15, 41, 43, 45, 47 तोंडी करता येतं ना, ऍज पर फॉर्म्युला पण आपल्याकडे. पण आता ह्या झाल्या विषम संख्या किती 15, बेरीज काढायची. बेरीजचा फॉर्म्युला सांगा मागाचा बघून, मागच्या दोन्ही गणितात सांगितलंय. फर्स्ट संख्या अधिक लास्ट संख्या भागिले 2 आणि गुणिले काय सांगा रे एकूण संख्या. चला होऊन जाऊ दे विषय. पहिली विषम संख्या, विषय विषम संख्याचा चाललाय, तर ह्यांच्यात पहिली विषम संख्या किती आहे 41 आणि अंतिम विषम संख्या किती आहे 69. लिहा तिथे. पहिली विषम संख्या 41, शेवटची विषम संख्या 69. दोघांची बेरीज करून त्याला निम्म करायचं आणि याला एकूण संख्या किती आल्या सांगा आपल्या 15, त्याने गुणायचं. ठीक आहे, सॉल्व करा त्याला. किती आलं सांगा ते, हे किती आलं, हे 9 आणि 1 10 चा 0 हातचा आला 1, 6 आणि 4 10 आणि 11 110 भागिले 2 गुणिले 15 झालं. ठीक आहे, 2 ने याला डिवाइड करा, बेपंचे 10 बेपंचे 10, 15चा पाडा जमतो आपल्याला, बिंदास गुणाकार करा. 15च्या पाड्याने 15 पाचे 75 बरोबर, त्याचा 5 हातचा किती आला 7, परत 15 पाचे 75, 75 आणि 7 82, 825 ऑप्शन नंबर सांगा रे 4. म्हणून कधी पण काही गोष्टी कन्सेप्टने केलेल्या चांगल्या असतात. ठीक आहे, कारण ह्या प्रश्नाला ना ती मगाची शॉर्टकट होती ना, यातल्या विषम संख्या मोजायच्या किती आल्या 15, आणि विषम संख्येची शॉर्टकट काय 15 विषम संख्येची बेरीज 15चा वर्ग 225, ते 225 आहे का तो. हा, मग हे गोलीगत धोका आहे, हे लक्षात ठेवायचं. शॉर्टकट लिमिटेड एडिशन असते आणि कन्सेप्ट ही मरेपर्यंत असते, टेन्शन नाही घ्यायचं. घ्या पुढे आता. रेंज, फिरसे रेंज आहे, रेंज आता परत एकदा रेंज मध्ये आलो आपण आता. 11 ते 30 या संख्यांमध्ये, बरं एक काम करा, 11 ते 30 या संख्यांमध्ये कोणत्या संख्या विचारलं त्याने, विषम संख्या. आता एक काम करा बेटा, यांच्यामध्ये पहिली विषम संख्या सांगा 11, यातली शेवटची विषम संख्या सांगा 29. सापडलं. बरं एक काम करा, तोंडी विषम संख्या किती काढू शकता तुम्ही, अरे 10. 10 कसं काय 10, बोला लवकर. 11 13 15 17 19 अशाच 5 पलीकडं, 21 23 25 27 29 30 पर्यंत थांबायचं आपल्याला. 10 आल्या विषम संख्या. मी काय म्हटलं, हा पहिला भाग जो आहे ना तो तोंडी करता येतोय, पण ते तुम्हाला त्याच्या कॉन्फिडन्स नाही म्हणून फॉर्म्युला लिहून द्यावा लागतो मला. ठीक आहे, चला ते तोंडी करून टाका, नाहीतर सरळ सरळ मी तुम्हाला मागासारखं परत सांगतो. विषम संख्या किती लिहा इथं. आता दिसतं मला इथं 10 विषम संख्या आहेत, 11 13 15 17 19 5, आणि परत पलीकडे गेला 21 23 25 27 29 5, 5 आणि 5 10. ते तोंडी करता येते, मी ते परत शब्द वापरतो, हे तोंडी सोडवता येतं. आणि ज्याला डायरेक्ट जमत नाही ते मोजायला, त्याने काय करायचं, ऐका शॉर्टकट सांगा रे मगाची आपली. पहिली विषम संख्या 11, शेवटची विषम संख्या 29, दोघांचा फरक घ्यायचा 29. चला सांगा रे मगासारखं सेम, 29 वजा 11 भागिले 2 आणि त्यात 1 वाढवायचं. एवढं भारी येते. सांगा 29 मधून 11 गेलं 18,
आणि 18ला 2ने डिवाइड करून प्लस 1 करणं सोपं आहे. बे एक बे, बे 9 18, 9 1 10. मी तेच तर म्हटलं ना, हे तोंडी येतं. आता लिहा बेरीज बरोबर. एक 10-15 मिनिटापूर्वी जे सांगत होतो काहीच कळत नव्हतं. आता कळायला लागलं बरोबर. कुठलीही गोष्ट ना पहिल्यांदा तुम्ही जेव्हा सॉल्व्ह करता तेव्हा लवकर लक्षात येत नाही. त्याचा सराव करावा लागतो. आपण सलग 3रं का 4थं गणित त्या मेथडने करावलंय. त्यामुळे लक्षात यायला लागलं आपल्याला आता. त्यामुळे कधी पण ना असं एखादी नवीन गोष्ट शिकताना असं सोडून द्यायचं नाही. अरे यार मला जमणारच नाहीये. की यार ह्या सरांनी लय भारी सांगितलं होतं, हे वेगळं सांगतंय. तसं नसतं ते. सगळे सर चांगले सांगत असतात. पण ज्याचं लक्षात राहतं ते महत्वाचं पेपरमध्ये. अरे बरोबर ना? परीक्षेत लक्षात पण राहिलं पाहिजे ना, मी काही जरी सांगितलं तरी. मग ते कोणाचंही लक्षात राहू दे, पण पेपरला सोडवा बरोबर ते. माझं राहू दे ना, दुसऱ्याचं राहू दे, पण पेपरला बरोबर मार्क पाडा. ठीक आहे. आता हे मी तुम्हाला लक्षात राहण्याजोगं सांगतोय, की हे नाही विसरणार तुम्ही कधी. मग आता इथं रेंज देऊ, ना सलग 30 संख्या देऊ, ना सलग 20 संख्या देऊ. सगळ्याला ऍप्लिकेबल आहे मेथड आपली. मग सांगा बेरीज बरोबर. आता इथे काय लिहिणार मी? येस, फर्स्ट संख्या अधिक लास्ट संख्या भागिले 2 आणि गुणिले एकूण संख्या किती. अध्यक्ष महोदय, विषम संख्यांचा विषय चाललाय. तर ऑलरेडी मी मार्किंग करून ठेवतो पहिली संख्या किती शेवटची किती. त्यामुळे डायरेक्ट बघून लिहायचं तिथे. सांगा पहिली विषम संख्या आणि शेवटची 29. इथे लिहायचं 11 अधिक 29 भागिले 2. एकूण संख्या किती आहेत विषमवाल्या? 10. जे तोंडी करता येतं मी आधीच बोललो. ठीक आहे. गुणिले 10 करा तिथे. संपला विषय. पुढच्या स्टेपमध्ये आन्सर जिकडे तिकडे होऊन जाईल. 29 आणि 11 किती? 40. 40 भागिले 2 गुणिले किती रे? 10. बे एक बे इथं 20 आला. 20 गुणिले 10 200. लिख दो 200. 200 200 200 200. ऑप्शन नंबर 3. का अनेक पद्धती असतील. सगळे मास्तर भारी आहेत. प्रत्येक जण आपापल्या मेथडने जीव तोडून ते सांगत असतो की बाबा हे असं सोडवायचं सोडवायचं. पेपरला बरोबर करा फक्त. कोणाचं ऐका पण पेपरला व्यवस्थित करा. ठीक आहे. आता इथं तुम्हाला रेंज मी काही जरी चेंज करून दिली बघा, मी असं म्हटलं तुम्हाला इथं 84 ते 229 तरी ही मेथड मरेपर्यंत लक्षात ठेवायची. असंच करायचं त्याला. असं जरी दिलं तरी हे ऍप्लिकेबल आहे. करेक्ट आहे का? चलो नेक्स्ट. 1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्या आणि सर्व विषम संख्यांच्या बेरजेतला फरक किती? मी तुम्हाला डायरेक्ट शॉर्टकट सांगून दाखवतो. इकडे वरती बघा फक्त. जमतंय का बघा, झेपतंय का? असे आदलं मधलं विचारलंय का सलग दिले रे? सलग. 1 ते 50 मध्ये समसंख्या किती आणि विषम संख्या किती? आता ऐका, समजा आता मी युट्यूबचा मास्तर आहे एखादा आणि मी शिकवतोय तुम्हाला. एकदम फुल हवा करून टाकू आपण. समसंख्या आणि विषम संख्या. 1 ते 50 मध्ये समसंख्या 25, विषम संख्या 25. पहिल्या 25 समसंख्यांची बेरीज काढताना 25 गुणिले 26 करतात आणि विषम संख्यांच्या 25 संख्येची बेरीज करतात त्याचा स्क्वेअर करतात. ठीक आहे. 25 गुणिले 26 केलं तर काय येणार सांगा रे बाबांनो ते? 25चा ते वर्ग केला ते 625 प्लस 650 होईल तो. बरं गुणून दाखवतो. 25 सक 150. इधर 15 आ गया. 25 दुने 50 आणि 15 किती आला इथं? 65. 650 आणि 25चा वर्ग किती रे? 625. सांगा दोघात फरक कितीचा आहे? 25चा. हे असं. पण ऐका ना, जर इथं 11 ते 50 दिलं नापास. नॉट ऍप्लिकेबल. शपथ ऍप्लिकेबल नाही होत मेथड ती. मग परत बदलावं लागते मेथड. त्यामुळे आपण एकच काहीतरी शिकतोय. करेक्ट ना? तर 1 ते सलग दिलं तरच शॉर्टकट ऍप्लिकेबल आहे. 1 ते 50, 1 ते 30, 1 ते 10 त्यातच शॉर्टकट लागू शकते. असे आदलं मधलं दिलं तर शॉर्टकटसाठी तुम्हाला संख्या मोजाव्या लागतात पहिल्या किती आहेत त्या. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं की एक काहीतरी लक्षात घ्या, पेपरला ते आठवलं पाहिजे आपल्याला. ठीक आहे. तर हे आला आन्सर आपला असेल तसं पण. ठीक आहे. चलो फिर अभी अपन जाएंगे एकदम बेसिक से. रेडी सब लोग? आणि यात पण काय असतं माहिती आहे का? याच्यामधल्या ह्या समसंख्या किती विषम संख्या त्या संख्येला गोळा मारला तरी पण आन्सर तेच असतं. 25 समसंख्या 25 विषम संख्या तेच आन्सर असतं. कुठले गणित घेऊन बघा, ट्राय करून बघा तुम्ही. मी तरी कन्सेप्टने जातो. असू द्या. नको उगाच काहीतरी वेगळं शिकवायला तुम्हाला अचानक. ठीक आहे. रेडी सगळे? 1 ते 50 पर्यंतच्या. आता एवढं तर नक्की झालं की याच्यामध्ये समसंख्या मी समन विषम वेगळं मोजून नाही दाखवत आता, चालेल ना? का ते पण दाखवू? ते मायनस बिनस करून नको ना? सांगा 1 ते 50 मध्ये समसंख्या किती? 25. नक्की ना? आणि विषम संख्या किती? 25. मग ते सेपरेट मोजत नाही. फक्त मी काय करतो आता त्या समसंख्यांची बेरीज काढून दाखवतो. तुम्ही लिहायला घेते आणि विषम संख्यांची पण बेरीज करून दाखवतो. प्रॅक्टिस म्हणून करतो आपण. ते शॉर्टकट जरी असला तरी प्रॅक्टिस करू आपण त्याची.
समसंख्यांची बेरीज आणि विषम संख्यांची बेरीज करत असताना आपला गरिबांचा फॉर्म्युला आहे फर्स्ट संख्या अधिक लास्ट संख्या भागिले 2 आणि गुणिले एकूण समसंख्या किती. हाच फॉर्म्युला तिथे पण तोच सेम. फर्स्ट संख्या अधिक लास्ट संख्या भागिले 2 गुणिले एकूण विषम संख्या किती, असाच विषय ना. चला डन. आता एक काळजी घ्यायची, सम म्हटलं तिथं समसंख्यात लिहायच्या आणि विषम म्हटलं तिथं विषमच लिहायच्या. मग आपण सांगायचं 1 पासून ते 50 पर्यंतची सगळ्यात पहिली समसंख्या कोणती, 2. आणि सगळ्यात शेवटची समसंख्या 50. अरे बरोबर का नाही. 2 अधिक 50 भागिले 2 आणि एकूण समसंख्या आहेत किती बेटा, 25. हे सॉल्व्ह करून घ्या. ते 50 आणि 2 किती आला इथं 52 आला. त्याला 2 ने डिवाइड करतोय आणि गुणिले किती बाबा येतो 25. करून टाका ते. इथं बे दुने 4 एक राहिला, इथं बे सक 12. बरोबर. तेच ते मागे शॉर्टकट आहे का 25 गुणिले 26 मी करून दाखवली फास्ट मध्ये. चला लिहा व्यवस्थित लिहा. आता 25 ने याला गुणू आपण. 25 चा पाडा पाठ पाहिजे आपला 30 पर्यंत करा. 25 सक 150चा 0 हातचा आला इथं 15. 25 दुने 50, 50 आणि 15 इथं आला 65, 650. झालं. आता तिकडचं विषम संख्यांमध्ये सांगायचं पहिली विषम संख्या. अरे 1 ते 50 मध्ये पहिली विषम संख्या 1, शेवटची विषम संख्या 49. व्हेरी गुड. भागिले 2 एकूण विषम संख्या 25. मोजल्यात ना आपण त्या. 1 ते 50 मध्ये 25 समान 25 विषम असा सगळ्याला पाठ येते. सॉल्व्ह करा ते. 49 आणि किती आला रे 50 भागिले 2 गुणिले किती रे 25. इथं 25 आला नाही का, मागे शॉर्टकट दाखवली 25 विषम संख्येची बेरीज 25 चा वर्ग आला. परत तेच 25 गुणिले 25 किती आला बेटा 25 चा वर्ग सांगा ना 625. विषम संख्या समसंख्येची बेरीज 650 आली. विषम संख्येची बेरीज किती आली 625 आली. आता प्रश्न सांगा काय बेरजेतला फरक. आता हे यांची बेरीज 750 त्यांची बेरीज 625 या दोघातला फरक कितीचा आहे 25 चा. तर जेवढ्या संख्या तेवढाच फरक राहतो लास्टला. जेवढ्या संख्या आहेत ना जेवढ्या संख्या आहेत तेवढाच फरक राहतो जनरली. चला नेक्स्ट पार्ट बी. एकंदर आपण टोटल 4 फॉर्म्युले पाहिले मगापासून. सगळ्यात पहिलं सांगा नॅचरल नंबरचं काय पाहिलं आपण. एक 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 जस्ट एक पटापट सांगत चला. नॅचरल नंबर मध्ये जर समजा असं दिलं 1 अधिक 2 अधिक टिंब 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 दिला इथं 10, तर शॉर्टकट काय पाहिले आपण 10 घ्यायचा. त्याच्यानंतर 11 गुणाकार करून निम्म करायचं. ते सुटतं पुढं आपल्याला काय ते. जर इथं आलं 1 चा वर्ग 2 चा वर्ग असं करता करता आला 10 चा वर्ग. चला सांगायला काय पटपट पटपट काय केलं होतं आपण इथं 10 घेतला होता. 10च्या नंतरचा 11 घेतला होता. दोघांची बेरीज 21 आणि भागिले ऑलवेज 6 आणि ह्याला सॉल्व्ह केलं होतं आपण. करेक्ट आहे. बरं त्याच्यानंतर 1 चा घन 2 चा घन अधिक असा टिंब टिंब कुठपर्यंत 10 चा घन विचारला. तर याचं काय केलं होतं आपण सांगा 10 त्याच्यानंतर 11 गुणाकार करून निम्म करायचं आणि उत्तराचा स्क्वेअर. हे 3 लक्षात राहतील आपल्याला. बरोबर काही ना काहीतरी एक फिक्स आहे याच्यामधलं फिक्स आहे. आणि नंतर समविषमचं एक फिक्स आहे. असे 2 मार्क आपल्याला येणार. आणि याच्यातलं एखादं नाही आलं तर तुम्हाला श्रेणीचा प्रश्न पडतो. श्रेणीचा 50वा पद काढा 25वा पद काढा 48वा पद काढा. ठीक आहे. पण त्याला तो फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागतो. ते शॉर्टकटने वगैरे करायला गेला तर ते क्लिक होत नाही पेपरमध्ये. त्या फॉर्म्युल्यावरती आपण जवळपास 3 आणि 3 6 क्वेश्चन करू काय असतील ते. ठीक आहे. चला हे आपण 1 2 3 क्वेश्चन पाहिले आणि त्याच्यानंतर काय पाहिलं आपण सम आणि विषम. सम विषमच्या बेरजेचा फॉर्म्युला सांगा. म्हणजे सम असो किंवा विषम असो या दोघांची जी काही बेरीजचा जो फॉर्म्युला आपला तो दोघांचा मी कॉमन घेतला होता. काय होता सांगा फॉर्म्युला तो फर्स्ट संख्या अधिक लास्ट संख्या भागिले 2 आणि गुणिले काय सांगा एकूण. तर एकूण मध्ये एक तर समसंख्या असतील नाहीतर विषम संख्या असतील. फक्त एकूण संख्या मोजताना काळजी घ्यायची गडबड करायची नाही. ते एकूण संख्या तुम्ही तोंडी पण मोजू शकता किंवा ते मायनस करून भागिले 2 प्लस 1. एक विचारतो थांबा. इथे विचारलं मी 27 ते 88 झेपेल ना. हा 27 ते 88 मध्ये मला 2 प्रश्नांची उत्तर द्यायची. समसंख्या किती आणि विषम संख्या किती. विदाउट पेन थांबा 1 मिनिट लिहायचं नाही काहीच तोंडी सांगायचं. 27 ते 88 मध्ये सम किती आणि विषम किती. जर तुम्हाला हे काढता आलं ना इथं फक्त ती संख्या भरायची फर्स्ट अँड लास्ट दिसतं त्या रेंजमध्ये. प्रॅक्टिस
समसंख्या किती आणि विषम संख्या किती सांगा. काय शॉर्टकट वाले गेले? हा प्रॉब्लेम आहे, मला तेच सांगायचं आहे. शॉर्टकट वाल्यांची लिमिट आहे, त्यांना 50 पैकी 50 नाही येत, अडकतात कुठे ते 4-5 मार्कांनी मागं. आउट ऑफ वाल्यांना शॉर्टकट पण येते आणि कन्सेप्ट येते. हे लक्षात ठेवायचं आयुष्यभर कधी पण. अडकले ना सगळ्यात, तुमच्यातल्या निम्म्या प्लस लोकांना शॉर्टकट माहिती आहे सगळी याची, पण हे लक्षात येत नाही लवकर. नाही, लवकर बोला, सांगतो ऐका सगळ्यांनी. 27 ते 88 मध्ये सगळ्यात पहिली समसंख्या सांगा. समसंख्या 28, समसंख्या 28 आणि इथली समसंख्या 88. त्या 88 वजा 28 करायचा, काय करायचं? 88 वजा 28 करायचा भागिले 2 प्लस 1. हे झालं समसाठी. अरे करेक्ट ना? म्हणून सांगतोय शॉर्टकट वरती विसंबून राहू नका, कुठेतरी गेम होईल आपली पेपरमध्ये. ठीक आहे, दोन्ही आला पाहिजे आपल्याला. शॉर्टकट बी येऊ द्या, शॉर्टकट सलग संख्यांसाठी असते आणि रेंजसाठी कन्सेप्टने जावं लागतं जरासं. ठीक आहे, आता विषम मध्ये येतोय मी. विषम मध्ये गेलात, सांगा पहिली विषम संख्या 27, पहिली विषम 27 आणि शेवटची विषम संख्या 87. इथे लिहायचा 87 वजा 27 भागिले 2 प्लस 1. आन्सर सांगायचा प्रयत्न करा. बोला बरं पटपट पटपट. हे वजाबाकी सांगा ना. किती? 60. नक्की? 60 भागिले 2 प्लस 1 किती आला? 31 आलं. येते का लक्षात? आता इथली वजाबाकी सांगा. 60. अरे 60च येईल ना? नाही येणार. 7 मधून 7 0, 8 मधून 2 गेला 6. 60. 60 भागिले 2 किती आला सांगा इथं? 30 प्लस 1 किती सांगा? हे जर काढता नाही आलं तर उत्तर येणारच नाही ना शेवटचं आपलं. कसं कुठली शॉर्टकट आणा कोणाची पण. हे एकूण संख्याच कळल्या पाहिजे पहिल्यांदा. क्लिअर आहे काय ते? तर हे एवढं लक्षात ठेवायचं, सम असं काउंट करा, विषम काउंट करा आणि मग तो फॉर्म्युला तर सगळ्यांचा युनिव्हर्सल फॉर्म्युला आहे आपला. पण एवढं सांगेल, रेंजवाल्या गणितामध्ये समसंख्येची बेरीज करताना 31 गुणिले 32 नाही करायचं. कळाला का गेम काय तो? ते कुठं करतात तसं? सलग सिरीज असेल, स्टार्टिंग पासून असेल तर. आणि विषम मध्ये सिरीज दिली स्टार्ट टू एंड पर्यंत, डायरेक्ट 31चा वर्ग आन्सर आहे, पण इथे 31चा वर्ग आन्सर नाही येणार याच्यामध्ये. इथे काय होणार? फॉर्म्युल्यात किमती भरावं लागणार, कारण मधलं विचारलं तर अवघड जाते. आणि हे येतं पेपरला. ज्या ज्या जिल्हा भरतीचे पेपर अवघड होते त्या अवघड पेपरमध्ये सगळीकडे रेंज दिली गेली होती, आणि ज्या ज्या ठिकाणचे पेपर सोपे होते तिकडे सलग दिलं गेलं होतं. सलग पहिल्या 10 समसंख्यांची बेरीज, पहिल्या 20 समसंख्यांची बेरीज, पहिल्या 20 विषम संख्यांची बेरीज. ते एकदम इझी आहे, ते 2 सेकंदाची ट्रिक आहे, त्या अख्ख्या गावाला माहिती आहे. पण हे नाही माहिती सगळ्यांना, तर हे काढता आलं पाहिजे. गडबड करू नका. हा एवढे फक्त फॉर्म्युला लिस्ट लक्षात ठेवायची. नॅचरल नंबरचा आला तर दिलेली संख्या एकूण संख्या प्लस गुणिले पुढची संख्या भागिले 2. जर वर्ग संख्यांची बेरीज आली तर समजा 10 संख्या आहेत, काय करायचं सांगा? 10च्या पुढे 11 आणि गुणिले दोघांची बेरीज किती? 21 भागिले ऑलवेज 6. त्याच्यानंतर घनसंख्यांची बेरीज आली, किती? 10 संख्या आहेत, तर 10 गुणिले 11 भागिले 2 आणि उत्तराचा काय करायचा? वर्ग. आणि समसंख्यांची किंवा विषम संख्यांची बेरजेची रेंज आली, रेंज 27 पासून 88 पर्यंत, 157 पासून 298 पर्यंत. काही होणार तुमच्या बरोबर, तेच होणार पेपरमध्ये, पण आपल्याला बेसिक पाहिजे, माहिती पाहिजे सगळं. तेव्हा असं करायचं. सम किंवा विषम संख्यांची बेरीज विचारली तर काय लिहितो सांगा आपण? फर्स्ट संख्या अधिक लास्ट संख्या भागिले 2 आणि गुणिले एकूण संख्या. एकूण संख्या अशा काढतात. ते तोंडी पण मोजता येतं आपल्याला जर ठरवलं तर. काहीच नाही, एकदम वाईट कंडिशन आहे आपली. असं करायचं. 27, 29, 31, 33 सगळ्यात वाईट. पण नापास नाही होणार ते, फक्त वेळ थोडा जाईल. पण वेळ गेला तर नापास होणार ना. मग दोन्ही एकमेकावर डिपेंड आहे, कारण ही टाइम टेस्ट आहे आपली. ठीक आहे, चला आता आपण पुढे जातोय. पुढचा पार्ट बी जो आहे तो आहे श्रेणी. तर कुठेतरी बेसिक थोडंसं लिहून घ्या, 2 फॉर्म्युले सांगतो मी. ह्या 2 फॉर्म्युले, 2 फॉर्म्युले त्याचा मिनिंग वगैरे सगळं क्लिअर करावं लागेल आपल्याला पहिल्यांदा. काय ते? नंबर 1, एनवे पद. आता एनवे पद म्हणजे घाबरू नका. 5वं पद, 10वं पद, 15वं पद, 20वं पद असं काहीतरी असतं पेपरमध्ये. एनवे पद काढा, 5वे पद काढा, 20वे पद सांगा, 25वं पद सांगा. तर असं काही कुठलं तरी पद तुम्हाला विचारलं, ठीक आहे, मग ते पद काढताना काय करायचं? त्या पदाला टर्म असं म्हणतात सगळ्या जगातल्या पुस्तकानुसार. आणि ते कितवं पद आहे? ते पद बरोबर ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. लिहून घ्या. अजून काय आपण याच्यावर गणित केलेली नाहीत, त्यामुळे लगेच काय कळणार नाही ते. ठीक आहे,
मी साईडला त्याचं मिनिंग सांगतो कशाला काय म्हणतात ते. टी म्हणजे टर्म, त्याला म्हणतात पद. त्याच्यानंतर ए म्हणजे पहिले पद, फर्स्ट टर्म, त्याला पहिले पद असं घोषित करायचे. ते नाव टाकलंय फक्त त्याने, पहिले पद. त्यानंतर डी म्हणजे फरक, डिफरन्स. टी म्हणजे टर्म, कितवं पद आहे ते. ए म्हणजे पहिलं पद, डी म्हणजे डिफरन्स म्हणजे फरक. आणि बेरीज जर वापरली असेल तर ते लोक एस वाला फॉर्म्युला वापरतात. एस म्हणजे समेशन. समेशन म्हणजे आपण त्याला म्हणतो बेरीज. नंबर 2, एन पदांची बेरीज. आता जोपर्यंत आपण मागच्या प्रकरणामध्ये, मागच्या पार्टमध्ये नैसर्गिक संख्यांची बेरीज केली, बरोबर, नंतर वर्गांची बेरीज केली, घनांची बेरीज केली, समची बेरीज केली, विषमची बेरीज केली, ते एकदम प्रॉपर एका वे मध्ये आपण पार्ट ए मध्ये कळलं. प्रॅक्टिसही केली, 15-16 क्वेश्चन केले आपण त्याच्यावरती, आणि अजून एक्स्ट्रा काही लिहून पण दिले मी. पण जर इथं तुम्ही जर पाहिलं ना, तर इथला जो फरक असतो हा कधी 3चा, कधी 4चा, कधी 5चा, हा चेंज होत राहतो. बरं, नैसर्गिक संख्येत फरक कितीचा असतो रे? एक 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 एकचा. समसंख्यात फरक 2-2चा. विषम मध्ये सुद्धा 2-2चा. कितीचा? 2-2चा फरक असतो. पण इथं 1 आणि 2चा फरक देत नाहीत ते. 3चा गॅप, 4चा गॅप, 5चा गॅप. एक क्वेश्चन दाखवतो, लगेच सोडवू नका तो. 11, 17, 23, 29, 35 ही श्रेणी आहे. आणि यातलं 25वं पद किती? पहिलं सांगा, फरक काय दिसतोय तुम्हाला? 6चा, इथं 6चा, इथं 6चा, इथं परत 6चा. त्यामुळं इथं काहीतरी वेगळं असतं. 1 आणि 2चा फरक नसतो इथे. 3-3चा, 4-4चा, 5-5चा, 6-6चा, असा काहीतरी चेंज होतो फरक तो. आणि मग याला सॉल्व्ह कसं करायचं, तर जे एनवं पद विचारलं, 5वं पद, 6वं पद, 7वं पद, तर हा फॉर्म्युला वापरायचा. ठीक आहे. पण जर तो असा म्हटला, पहिल्या 10 पदांची बेरीज काढा, पहिल्या 20 पदांची बेरीज करा, 30 पदांची बेरीज करा, तर एक पदांच्या बेरजेवाला एक दुसरा समेशनचा एक फॉर्म्युला आहे त्याचा, तो फॉर्म्युला लिहून घ्या. समेशन म्हणजे एस इज इक्वल टू, इथे लिहायचं n/2, n/2, आणि कंसामध्ये हा फॉर्म्युला जर पाठ झाला तर याला इथे छापायचा आहे. फक्त एक छोटासा चेंज करायचा आहे, तो बघून घ्या सगळ्यांनी. हा फॉर्म्युला काय सांगा आपला पहिलावाला? ए प्लस एन मायनस वन गुणिले डी. ए म्हणजे काय? पहिलं पद. गणित केल्याशिवाय नाही कळणार ते. फक्त आपल्याला अर्थ कळू दे त्यासाठी मी लिहून दिलं ते. गणित केल्याशिवाय कळणारच नाही ते. ए म्हणजे पहिलं पद आहे, एन म्हणजे किती पद आहेत ती, आणि डी म्हणजे काय सांगा? डिफरन्स, फरक. आणि आता एस अक्षर वापरलं, एस म्हणजे बेरीज, समेशन. ठीक आहे. आता बघाल मी कसं लिहितोय. हा फॉर्म्युला इथे छापायचा आहे, फक्त याला ना डबल करायचंय. हे बघा मी लिहितो कसं ते. इथे लिहिणार 2a प्लस, हे छापा आहे तसं, n-1 इंटू डी किंवा गुणिले डी. थोडंसं लगेच लक्षात नाही येणार. याचे 3 क्वेश्चन, ह्याचे 3 क्वेश्चन केले की ते पाठवून जाईल. ठीक आहे. आणि प्रत्येक क्वेश्चन मध्ये आपण फॉर्म्युला लिहिणार. फॉर्म्युला लिहून लिहूनच पाठवतो तो. एक गणित केलं, फॉर्म्युला लिहून परत फॉर्म्युला बंद केला तर लक्षात येत नाही पेपरमध्ये आपल्या. चला, याचे 3 आणि त्याचे 3 क्वेश्चन आपण करतोय आता. सगळे रेडी आहेत? फॉर्म्युला आपण बघून बघूनच सांगायचं आहे मला काय असेल ते. ठीक आहे, रेडी? पहिला प्रश्न, प्रश्न प्रकार ओळखा. पहिला आहे का दुसरा आहे ते सांगायचं. काय विचारलं त्याने? 25वं पद किती? तर पहिला वाला फॉर्म्युला. आणि बेरीज विचारली तर दुसरा वाला फॉर्म्युला. तर आता सगळ्यांनी सांगायचं, ह्या प्रश्नामध्ये या संपूर्ण सिरीज मधलं पहिलं पद कोणतं आहे? याला ए म्हणायचं. लिहा तिथे. पहिलं पद 11 आहे, त्या 11ला ए असं म्हणायचं इथे. ठीक आहे. त्याच्यानंतर या सिरीज मधला डिफरन्स, फरक, 17तून 11 गेले 6 आलं, या 23 मधून 17 गेले 6 आलं, इथं परत 29 मधून 23 गेलं 6 आला. सगळीकडे 6-6चा फरक आहे बेटा. ह्या 6ला म्हणतात डिफरन्स म्हणजे डी. डी म्हणजे डिफरन्स, फरक 6चा आहे. आणि ए पहिलं पद 11 आहे, डिफरन्स 6चा आहे, आणि किती पद विचारतायत? 25वं पद. याला म्हणतात एन. ठीक आहे ना. 12वी पास असाल, 12वी जस्ट केली असेल तरी कळेल तुम्हाला, टेन्शन घ्यायचं नाहीये. ठीक आहे, कारण हे आपलं येतं 9वी-10वीच बेसिक आहे. ठीक आहे. चला, मग आता आपल्याला 25वं पद विचारतायत. पद विचारलं तर तुम्हाला इथे टर्म विचारलं तर टर्म साठी फॉर्म्युला आहे ए प्लस n-1 गुणिले डी. असं 3 वेळा सलग करू म्हणजे पाठ होईल आपलं ते. चला, सांगायला घ्यायचं आता प्रश्नामध्ये. ए ची किंमत सांगा. ए म्हणजे पहिलं पद किती आहे? 11. ज्याने कधी आयुष्यात केलं नसेल त्याला बी कळायला लागलं आता. एन किती? किती पद? 25. इथे लिहायचा 25 वजा 1. डिफरन्स किती आहे? अरे काय बेसिक आहे यार, कुछ भी नाही, फक्त पाडेपाठ पाहिजे.
परत पाडेपाड परत 11चा 11 25 मधून एक गेला. बॉडमास येतो बॉडमास रूल माहिती आहे सगळ्यांना. घेणार आहे तो पण टॉपिक मी नंतर. पहिले 25 मधून एक गेला 24 गुणिले 6. आधी बेरीज का आधी गुणाकार? गुणाकार. अंडरलाईन करा त्याला, स्पेशल अंडरलाईन करा. 11चा 11 24 गुणिले 6 24 सख 144. नाही जमत 6 ने गुणा. 6 ने गुणा ना, काय प्रॉब्लेम. 144 येतो त्याने लिहून टाका. नाही जमत त्याने 6 ने गुणून टाका. 6 चोक 24 4 हाताला 2 6 2 12 2 14 144. 2 सेकंद लागतील फक्त त्याला. दोघांची बेरीज करा आणि विषय क्लोज करा. किती आला रे? 155. चला, जे कधीच येत नव्हतं ते थोडं थोडं यायला लागलं आता. थोडं थोडं यायला लागला. मी अजून म्हटलं नाही की आलंच तुम्हाला, अजिबात नाही. अजून 2 क्वेश्चन करू. प्रश्न क्रमांक 2 या टाईपचा. सगळे रेडी आहेत? ऑल सेट? घाबरायचं नाही, फक्त घाबरलं की संपलं मेला मग. आणि एखाद दुसरा प्रश्न हा तुमची मेरिट घालवू शकतो वर्षभराची. डायरेक्ट पुढच्या भरतीची वाट बघायला लागेल मग. चला उचला याला. 4 आणि 7चा पहिलं ए सांगा काय यातला. 4. व्हेरी गुड. ए लिख दो यहाँ पे. 7 आणि 4 मधला फरक 3चा. 10 आणि 7 मधला फरक 3चा. 13 आणि 10 मधला फरक 3चा. डिफरन्स किती आहे? 3चा. किती पद विचारतायत ते? 9. ह्या 9व्या पदाला एन असं लिहायचे. हा फॉर्म्युला सांगा. पद विचारलंय, टर्म विचारलंय. टी बरोबर ए प्लस एन मायनस 1 गुणिले डी. राहील लक्षात ते. उगाच काहीतरी शॉर्टकटच्या नादी लागू नका. हे लक्षात राहण्यासारखं आहे, सोपं आहे. सांगा बरं, पहिलं वाला पद किती बेटा? 4. एन आणि आता एनची किंमत दिसते किती आहे? 9 आहे. डायरेक्ट करू नका, फक्त 9 लिहून दाखवा इथे. डिफरन्स किती आहे? 3चा डिफरन्स आहे. येते इंग्लिश कळते थोडीफार. आता नवीन पिढी ना सगळी व्हॉट्सअप वाली. ठीक आहे. 4चं 4. अध्यक्ष महोदय 9तून 1 गेला. बॉडमास मध्ये पहिला ब्रॅकेट सॉल्व्ह करावा लागतो. 9तून 1 गेला 8. 8 गुणिले 3. आधी बेरीज का आधी गुणाकार? करून टाका गुणाकार. झालं. 8 त्रिक 24. 24 आणि 4 28. अरे काय घाबरताय? यू कॅन डू इट. आता 50% कळालं. पुढचं गणित केलं, संपला विषय. येतं, प्रकारच कळला आपल्याला. घ्या पुढचा क्वेश्चन. येस, लातूरचा क्वेश्चन आहे. एक मिनिट, एक क्वेश्चन तुम्ही ऑब्झर्व केला का बेटा? प्लीज 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 लक्ष द्या. 11 17 23 असं वाटत नाही तो पुन्हा आलाय. क्वेश्चन पुन्हा आला दिसला. पण इथं 25वं पद होतं. आता हे सांगतोय, हे लोक पेपर बघतात दुसऱ्या जिल्ह्याचे आणि मग पेपर काढतात. म्हणून एक सांगतोय, हे प्रश्न तुम्हाला दिसणार परत परत. पण आता येणाऱ्या पेपरला 25वं नाही 28वं पद विचारतील, 31वं विचारतील, पण मेथड हीच आहे. ठीक आहे, डू इट. पहिला, दुसरा, तिसरा क्वेश्चन. याला ए असं नाव द्या. पहिलं पद आहे ए. 11. दोघांचा फरक 6चा. दोघांचा फरक 6. सगळीकडे 6 6 दिसेल. कॉमन डिफरन्स जो आहे तो 6चा आहे. 21वं पद विचारताय, त्याला आपण काय नाव देतो रे? एन. जस्ट डू इट, हो जाएगा. टी बरोबर. अध्यक्ष महोदय सांगा. ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. इंग्लिश, सेमी इंग्लिश, मराठी माध्यम, काही प्रॉब्लेम नाही. झेडपी, महानगरपालिका सगळं आपलंच आहे. मी स्वतः महानगरपालिका शाळेत शिकलो 7वी पर्यंत. काही टेन्शन घ्यायचं नाही. एक स्वतःला फक्त व्यवस्थित प्रिपेअर करायचं, होऊन जातं सगळं. सांगा आता किमती काय काय त्यामध्ये. बोला लवकर लवकर लवकर. ए ए ए कितना आहे? 11. अरे क्या विषय आहे का? 11. एन किती आहे? 21. अरे बघून तर लिहायचंय, फक्त बघायचं आणि लिहायचंय. ठीक आहे. -1 गुणिले डिफरन्स कितीचा आहे? 6चा. क्वालिटी. चलो खतम. बॉडमास रूल अप्लाय करा. पहिला ब्रॅकेट सॉल्व्ह करणार. 21 मधून 1 गेला 20 आणि 20 गुणिले 6. आधी बेरीज का आधी गुणाकार? व्हेरी गुड. चला 11चं 11. 6 दुने 12 किती आला? 120. 120 आणि 11 131. ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, गुड. नेक्स्ट. थांबा. 3 क्वेश्चन जे केले ते ह्या फॉर्म्युलाचे केले. मगाशी म्हटलं होतं मी. पुढचे 3 जे दिलेत ते समेशनचे दिलेत. थोडा फॉर्म्युला लेंदी येतो, पण अवघड नाहीये. अवघड म्हणजे आपल्याला कधीच येणार नाही, त्याला अवघड म्हणतात. मग आता मी शिकवलाय, फॉर्म्युला लिहून दिलाय, एक गणित करून दाखवतो व्यवस्थित. पुढचे 2 केले की ते आजच पाठवेल. ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 4. होल्ड करा सगळे, लक्ष द्या. तुम्ही नका करू पहिल्यांदा. 3 7 11 15. एकच मिनिट बेटा. 3 7 11 15 हे असंच सेम टाईपचं काहीतरी वाटतंय. हे असंच मागे पुढे बघा ना. 4 7 10 13 होता, त्याने 3 7 11 15 केला. इथं 3चा गॅप आहे, तिकडे कितीचा गॅप आहे? 4चा गॅप आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये प्रश्नात काय दिलंय, तर पहिल्या 40 संख्यांची एकूण काय रे बाबांनो? बेरीज. बेरीज म्हणजे समेशन. एस काढायचं आपल्याला. आता येते का लक्षात ते?
पद विचारलं तर टी काढायचं. अरे करेक्ट ना? हा चला, आता ह्यामध्ये सांगायचं ए कशाला लिहू? ए पहिलं पद 3, याला ए असं लिहा. 3 म्हणजे पहिलं पद म्हणजे, ठीक आहे. त्यानंतर कॉमन डिफरन्स सांगा. 7 मधून 3 गेले 4, 11 मधून 7 गेले 4, बस झालं. ते टिंब तेच राहणार आहे. डी इज इक्वल टू येणार 4 आणि एन किती घ्यायचा? 40. इसको एन लिख दो. अरे हे 3 तर पाहिजे आपल्याला. ए किती, डी किती आणि एन किती. ठीक आहे. चला मग आता काय विषय नाही. नातेवाईकांना एकच भीती की पोलीस भरतीमध्ये पोराला लीड किती. करेक्ट ना? चला होऊन जाऊ दे. मग आता नातेवाईकांना अटॅक आला पाहिजे. मार्क पाडायचे तसे, आउट ऑफ मार्क पाडायचे, काही सोडायचं नाही आपल्याला. ठीक आहे. चलो सुरू करून टाका आता. मग याच्यामध्ये आपला फॉर्म्युला काय? समेशन. थोडा नवीन, पहिलंच गणित तसं करताय, थोडं जड जाईल. अजून 2 क्वेश्चन केले की पाठ होईल. ठीक आहे. समेशनचा फॉर्म्युला लक्षात घ्या. समेशन म्हणजे बेरीज इज इक्वल टू, इथं लक्षात घ्या, एन भागिले 2 आणि कंसामध्ये मागचाच फॉर्म्युला छापायचा, फक्त पहिल्या पदाला डबल करायचं. मागचाच फॉर्म्युला छापायचा, पहिल्या पदाला काय करायचं? डबल करायचं. मग हे बघा असं लिहितो मी, 2 ए प्लस एन मायनस 1 गुणिले डी. हे तर ओळखीच आहे. दिसतंय का? ओळखीच आहे का मगाच? तेच तर छापलं इथं उचलून. झालं, ट्रिक संपली. भरा, किमती भरा. समेशन एन किती बेटा? एन दिसतोय वरती 40. 40 भागिले 2. ज्याला बॉडमास वगैरेचे गणित जमतात ना, त्याला हे चिल्लर वाटेल सगळं, गुणाकार भागाकार सगळं बेसिक येते. चला 2 ए मध्ये तुम्ही काय करणार? ए ची किंमत किती सांगा? 3. हे 2 ए म्हणजे डबल असतं माहिती आहे ना? पहिल्या पदाला डबल करायचं. लिहून दाखवा तिथे, पहिली स्टेप आहे, लिहून दाखवा. ए ची किंमत आहे 3, इथे 3 असं लिहा. प्लस एन, एन किती? एन 40. 40 वजा 1 गुणिले डिफरन्स. डिफरन्स 4 काय? बस, काही नाही, एवढं सॉल्व्ह करायचंय. जीवावर आल्यासारखं वाटेल, पण आपण प्रॅक्टिस केलं की हे पण येऊन जाईल. ठीक आहे. चला डू इट. 40 भागिले 2 ला 20 करू शकता आता, पण मी नाही करत, शेवटी करतो. चला शेवटच्या स्टेप मध्ये करतो. याचा विषय सांगा. हे आणि हे सुटू शकतं ना आधी? बेत्रिक 6 प्लस ब्रॅकेट सॉल्व्ह करा. येस येस, यू कॅन डू इट. 40 मधून 1 गेला 39. 39 गुणिले किती रे? 4. करा ते, सॉल्व्ह करा. ते ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्या. पहिला गुणाकार करावा लागेल. 40 भागिले 2 आत्ता केलं तरी चालतं आणि शेवटी केलं तरी चालतं, मला काही ऑब्जेक्शन नाही त्याच्यामध्ये. 40 भागिले 2. आता हे फास्ट मध्ये सांगायचा प्रयत्न करा. 4 नवे, 4 नवे, मी इथंच लिहितोय खाली, चालेल ना? चला वर लिहितो. 4 नवे किती आला इथं? 36 आला. हातचा आला 3. 4 त्रिक 12, 12 आणि 3 15. आता डायरेक्ट सांगा, ह्या दोघांचा गुणाकार 156 आहे. 156 आणि 6 किती? 156 आणि 6 162. 162. आता विषय क्लोज करायचा. बे एक बे, बे दुने 4, 20. 20 ने 162 ला गुणू नका, 2 ने गुणा, 0 जोडा. बरोबर, खतम. बे दुने 4 झालं ना? बे दुने 4, बे सक 12, 2 हातचा आला 1, बे एक बे, 2 ने किती रे? 3 आणि पुढचा 0 जोडला की उत्तर मिळालं 32 40. ऑप्शन नंबर सांगा. 2. अवघड नसतं काय? आपण जीवावरती आल्यामुळे आजपर्यंत कधी केलं नाही, किंवा एखाद्याला कळलंच नाही. ते प्रॅक्टिस करून करून ना, ते पूर्ण अख्खी नजर मिळली पाहिजे गणितावरची. प्रॅक्टिस करायची तितकी. या पुढचा प्रश्न. ए मला ते असाइन करून द्या. कशाला काय म्हणतात सांगा. चला पटपट. ही पहिली संख्येला काय म्हणतात? ए. इथे ए लिहा. ए डिफरन्स सांगा बेटा. डिफरन्स. 13 5 गेले 8 आलं. 21 मधून 13 गेले 8. 29 मधून 21 गेले 8. डिफरन्स आहे 8. इथे लिहा. इथे जागा नाही, इथे लिहून टाकायचं. एवढं का टेन्शन घ्यायचं? कुठेतरी लिहा. तुम्हाला जागा असेल कुठेतरी तिथं. लिहिलं का ते? आणि किती संख्यांची बेरीज विचारली मी? मी म्हणजे मी नाही विचारली, रायगड जिल्हा. ठीक आहे. बोला बरं, पहिल्या 25 संख्यांची बेरीज एन. बेरीज विचारली समेशन. समेशन एस. एस वाला फॉर्म्युला बोलो. चलो. एन भागिले 2 कंसामध्ये लक्ष द्या. मगाचाच फॉर्म्युला आहे, तो छापायचा आहे. त्याला डबल करायचं पहिल्या पदाला. सांगा इथं काय येणार? 2. आणि मगाचं ते पूर्ण फॉर्म्युला सांगा. ए प्लस एन मायनस 1 गुणिले डी. विषय संपला. किमती भरायला लागल्या. सगळ्या किमती तुम्हाला असाइन करून दिल्यात मी. 3 तर किमती असतात, ए, डी आणि एन. एन किती अध्यक्ष? अहो अध्यक्ष बोला. 25. 25 भागिले 2. 2a. पहिल्या पदाला डबल करायचं, मी डायरेक्ट 10 लिहू शकतो प्रॅक्टिस केलं. आता नका लिहू. आता नीट लिहा. मी पहिलं पद 5 आहे ना, तर त्याला डबल 5 दुने 10. पण आता इतकी घाई नाही आपल्याला. व्यवस्थित लिहा. इथं 2 गुणिले 5. हे पहिलं पद 5 आहे ना बेटा, ते लिहिलं मी. प्लस
एन किती हो? 25 25 25 वजा 1 गुणिले डिफरन्स आहे आपला 8चा. आता काय नाही, बेसिक मॅथमॅटिक्स आहे, पाडेपाठ पाहत, बाकी काही नसतात. हे 25 भागिले 2 ला असंच ठेवा वेटिंगला. याला 12.5 करू नका चुकून पण, एक तुम्हाला पॉईंटवाले गुणाकार जमत नाहीत परत. हे असंच ठेवा ते. चला यांचा काही विषय क्लोज करून घ्या ब्रॅकेटमध्ये. 5 दुने 10 अधिक हे पण सांगून टाका, 25 मधून एक गेला आणि जर लय घाई असेल तर 24 8 192. नको नको नको. हा, 25 मधून एक गेला, किती आला बेटा? 24 आला. 24 ठीक आहे, गुणिले 8. 24चा पाडा येत असेल तर स्पीड वाढेल, नसेल तर 8चा पाडा आला तर 1 सेकंद जास्त लागेल. 1 सेकंद जास्त लागेल फक्त. ठीक आहे, जे जमेल ते करा, पण गडबड करू नका. शेवटची स्टेप आहे आता ही. अध्यक्ष सांगताय मला या दोघांचा गुणाकार 192. नाही जमत त्याने. 8 गुणिले 4 8 किती रे? 32. हातचा आला 3 8 दुने 16 3 19. 1 सेकंद जास्त लागेल फक्त. करेक्ट आहे का? चला आता अध्यक्ष 192 आणि 10 202 गुणिले 202 बे 1 बे बे 0 0 बे 1 बे 101. 101 ला एखाद्या संख्येने गुणिले संख्या दोनदा येते. 25 25 माहिती आहे ना तो विषय. नाही तर मी गुणून दाखवतो तुम्हाला, टेन्शन घेऊ नका. चला 25 ने 101 ला गुणतोय. आता हे आम्ही मास्टर लोक असल्या ट्रिकला शिकवतो, पण पेपरवर बसलं पोरग नाही वापरत ट्रिक. ते खरंच गुणून बघतं. टेन्शन डिप्रेशन तिथं बसलं की काहीच आठवत नाही. त्यामुळे गुन्हा. बोला 25 एक 25 एक 25 इथे 5. 25 शून्य ते शून्य असल्यामुळे तो 2 आपण डायरेक्ट छापतो लहानपणापासून. करेक्ट आहे. आणि परत 25 एक 25. त्यामुळे इतका लोड घ्यायचा नाही. ऑप्शन नंबर सांगा. 3. म्हणजे नॉर्मल मी काय केलं, 25 ने 101 ला खरंच गुणलं लिहून टाकलं, जे असेल ते असेल. ठीक आहे. आणि एखाद्याची एकदम वाईट परिस्थिती असेल तर त्याने 101 गुणिले 25 5 ने गुणन 2 ने गुणन बेरजा करत बसा. आन्सर येण्याशी मतलब आहे. 4-5 सेकंड जास्त जातील, पण राईट आलं पाहिजे. ठीक आहे, चला घ्या पुढे घ्या. मुंबई SRPFचे. ठीक आहे, यू कॅन डू इट. पहिल्या संख्येला काय मानायचं? ए मानायचं. व्हेरी गुड. आता डिफरन्स सांगायचे मला सगळ्यांनी. किती? 12तून 7 गेले 5, 17तून 12 गेला 5, सगळीकडे 5, इथे पण 5, इथे सुद्धा 5, इधर भी कितना आ रहा है? 5 आ रहा है. इसको बोलेंगे कॉमन डिफरन्स डी. किती पद आहेत रे बेटा? अरे पद किती आहेत? 50. n इक्वल टू 50. तिसऱ्यांदा सलग आपण बेरजेचा फॉर्म्युला लिहितोय. आता फॉर्म्युला पाठ झाला पाहिजे आता या वेळेला. ठीक आहे, सांगा बरं. समेशन इज इक्वल टू n/2 ब्रॅकेट मध्ये अध्यक्ष बोलाव 2. आता इथपर्यंत नवीन होतं, हे बाकीचं जुनंच आहे सगळं. सांगा बरं. a प्लस n-1 इंटू डी. बरं नुसतं मी तुम्हाला याच्याबद्दल विचारलं, हा कुठला फॉर्म्युला आहे? टर्मवाला, पदावाला फॉर्म्युला. त्याला फक्त या 3 गोष्टी ऍड केल्यात नवीन एक्स्ट्रा वाढीव. ठीक आहे, चला करा बरं ते सॉल्व. 3 किमती आपल्या समोर मी काढून दाखवल्यात. एन किती बेटा? 50. लिख दो यहाँ पे 50/2. आता ब्रॅकेटमध्ये पहिल्या पदाला डबल 7 दुने 14. वाढेल का स्पीड? आता असं ते प्रॅक्टिस करून 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 स्पीड वाढतो आपोआप. ठीक आहे, लिहायचं ते लिहा. 2 गुणिले पहिलं पद आहे 7 अधिक अध्यक्ष रेडी का? एन किती हो? 50 वजा 1 आणि डिफरन्स किती आहे? डिफरन्स 5 5 5 5 सगळीकडे 5च आहे, त्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं. चला बेसिक गरिबी 50/2 आणि ब्रॅकेटमध्ये ही एक जोडी पटापट सॉल्व्ह करून घ्या. 7 दुने किती? 14 अधिक 50 मधून एक गेला 49 गुणिले किती? 5. ओके, जमेल नाही? गुणाकार करून सांगा तो किती येतो. अहो सांगा अध्यक्ष. 5 नव्हे 5 नव्हे. आता जे लय अभ्यास करते ते काय करतात माहितीये का? 50 गुणिले 5 ते 250 करतात आणि 5 कमी करतात. त्याने तसंच करायचं. आणि ज्याला ते जमत नाही त्याने ट्राय पण नाही करायचं ते. ठीक आहे, त्याने आपलं गुणायचं. सांगा 5 नव 45 5 हातचा आला 4 5 चोक 20 आणि 4 किती आला सांगायचं? 24. नाही चुकत कधीच ते, टेन्शन घ्यायचं नाही काय. ठीक आहे, आणि मग आता फायनली 50/2 गुणिले ह्या दोघांची बेरीज करू शकता तुम्ही. करा, मरत नाही, बेरीज करा तुम्ही. चला किती आली सांगा ते. हे 5 आणि 4 इथं 9 आला, इथं 4 आणि किती आला? इथं 5 आला ना, अलीकडचं 2 259 फुल गरिबी. आणि आता एवढं फक्त 25चा पाडा जवळपास 5व्या 6व्यांदा पाहिला आल्यापासून आपण आज. पाडापाठ करा. 25च नाही करायचा, 30 पर्यंत सगळेच करायचे. ठीक आहे, चला 2 ने ह्या 50ला डिवाइड केला, किती आला? 25 आला ना. 25 गुणा 25 नाही त्याला. आता
अरे यार पाढेपाठ करा रे देवा. 25 9 225 त्याचा 5 हातचा किती आला 22 येईल ना 22. ठीक आहे. नंतर 25 पाचा 1,200 म्हणजे किती आला 125. यांची बेरीज केली 5 आणि 2 7 2 आणि 2 4 1 किती आला 100. पुसणं तिथं 147 बरोबर. त्याचा इथे किती लिहू सांगा 7. हातचा किती गेला आता 14 आणि शेवटचं 25 दुने 50 आणि 14 किती 64. 64 75 पर्याय नंबर किती आला रे 2. असं जमतच नसेल तर लास्ट ऑप्शन आपल्याकडे काय माहितीये का 259 गुणिले 25. ठीक आहे. आणि अजून एक शानपणा सांगतो तुम्हाला. जर जिवंत असाल पेपरमध्ये तर तुम्ही पेपर बघूनच मारता काय काय लोक. ठीक आहे. एवढं सांगा मला एकक स्थानच्या अंकांची बेरीज बेरीज नाही सॉरी गुणाकार केला मी गुणाकार दिला तर गुणाकार करणार. ठीक आहे. नवा पाचा नवा पाचा शेवटी 5 येईल. अरे येईल ना. तर शेवटी 5 याला एकट्यालाच आहे. फक्त वाईट कधी होईल आपल्या बरोबर सांगा. म्हणून ना मी असले कुठं नाही करत नाही शॉर्टकटचे कधीच. कारण तिथे गेलं आपलं नशीब पहिलंच फुटकंय. कारण आता तेच भरपूर आहे तुमचं लय डेंजर आहे. कारण ते सगळं अख्खा स्टडी करून बसलोय मी. कारण 20-21 वर्षापासून ते 10वी 12वी इंजिनिअरिंग आता स्पर्धा परीक्षा ह्या क्षेत्रात आहे मी. ते कुठं काय चुकेल आणि पेपरला काय आठवणार नाही ते मला माहिती. म्हणून ते उगच मी ते नावापाचा 45 5 बघून गोळा मारा नाही सांगणार. कारण पेपर सेटर लय पुढचा असतो. तो जर शहाणा निघाला तो सगळीकडे 5-5 टाकेल. कळालं का. त्यामुळे ते कुठं नाही करू नका असले काय. जर एखाद्या गणितात चुकून होतंय तर करून टाकायला हरकत नाही तर ठीक आहे. पण सगळ्याच गणितात तसं घडणार अजिबात नाही. कारण आपलं नशीब फुटकं आहे. ते आपल्याला सुधारायचे काय असेल ते. ठीक आहे. सो आजचा जो काही प्रकार मी दोन्ही प्रकार घेतले हे दोनही प्रकार यातलं कमीत कमी 2 क्वेश्चन्स पेपरला दिसतील तुम्हाला. कोणत्याही जिल्हा भरतीला जा. आजच्या लेक्चरचे 2 मार्क कन्फर्म झाले. उद्याच्या लेक्चरला परत 2 मार्क कन्फर्म करतो. एक अपूर्णांकाचा आणि अजून एक आहे संख्यांचा. संख्यांचा कुठल्या कसोट्यांचा नाही का ते मूळ संख्या. मूळ संख्या सगळ्यात फेवरेट आहे लोकांचा टॉपिक मूळ संख्या. तुम्ही उद्या येताना काय करा 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या सगळे व्यवस्थित पाठच करून या. अरे बरोबर ना. आणि कोणतीही मूळ संख्या ना एक लक्षात ठेवायचं ती कुठलीही मूळ संख्या ना ती 6च्या पटीमध्ये बघायची. 6च्या पटीत प्लस मायनस 1 मध्ये तुम्हाला लोकांना दिसेल. कोणतीही मूळ संख्या कोणतीही मूळ संख्या तुम्हाला 6च्या पटीमध्ये प्लस 1 नाही तर मायनस 1 मध्ये दिसेल. खरंच दिसेल. बघायचं का तुम्हाला. मग जरा मोठ्या मोठ्या मूळ संख्या बघू आपण. पहिले स्टार्टिंग पासून सांगा 2 3 5 7 9 नाही 11 13 17 19 किती 21 नाही ना. 23 नंतर 25 नाही 27 नाही डायरेक्ट 29. त्याच्यानंतर किती 31 नंतर 37. त्याच्यानंतर 41 नंतर 43 नंतर या पहिल्या 50 पर्यंत झाल्या. किती झाल्या मोजा रे त्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 1 ते 50 पर्यंत 15 मूळ संख्या आहेत. 1 ते 100 पर्यंत 25 आहेत. ते तुम्हाला ते करता आलं पाहिजे. आणि यातली कुठलीही संख्या बघितली आता हे तर बेसिक सगळ्या गावाला माहिती आहे सगळ्याला कळते इथपर्यंत. इथून पुढच्या कुठल्याही संख्या पाहिल्या तर त्या 6च्या पटीमध्ये प्लस मायनस 1 मध्ये एक तर प्लस 1 मध्ये नाही तर मायनस 1 मध्ये. म्हणजे 6च्या पटीमध्ये प्लस 1 मायनस मध्ये आहेच असं नाही. चेक करायचं त्यातलंच काहीतरी. 6ची पट सांगा मला. बरं इकडे बघा चला द्या सोडून ते 6 1 6 प्लस 1 6 2 12 मायनस 1. अबे हा या ना. 12 प्लस 1 6च्या पट्टीत चेक करायचं. 6 त्रिक 18 मायनस 1 18 प्लस 1 6 त्रिक 18 मायनस 1 18 प्लस 1 6 चोक 24 मायनस 1 23. पण 24 प्लस 1 25 सगळ्याला माहिती आहे की ती वर्ग संख्या आहे. 5 ने भाग जाईल मग ती नाही ती रिजेक्ट करून टाकायची. पण एवढं नक्की आहे की कुठली मूळ संख्या 6च्या पटीत प्लस मायनस 1 मध्येच असते. करेक्ट आहे. आता आणखीन पुढे बघायचं 6 पंचे 30 मायनस 1 प्लस 1 6 पंचे 30 प्लस 1. त्यानंतर 6 6 6 6 36 मायनस 1 35 तो 5च्या पाड्यात आहे. अबे हा या ना. पण 6 6 36 प्लस 1 केला तर 37 आहे. बरं 6 7 42 मायनस 1 प्लस 1. अबे असर नो. आणि त्या पुढे ऐकायचंय 6 8 48 मायनस 1 47 पण प्लस 1 49. हे मी सांगताना एक गोष्ट सगळीकडे कॉमन झाली. वर्ग संख्या गायब करतायत.
इथे मागे 25 गायब केला होता, पुढे 36 गायब केला. म्हणजे जवळपास त्याच्या आसपास वर्गसंख्या तर येणं शक्यच नाही, कारण ती कुठल्या तरी संख्येचा वर्ग म्हणजे त्या संख्येने त्याला भागत जातोय. 5ने 6ने अजून कशाने बाबा ना ते 7ने वगैरे काय. त्यामुळे अशा काही गोष्टीत किंवा 5च्या पटीत संख्या सापडतात जनरली त्याच्यामध्ये. बस हे लक्षात ठेवायचं, मूळ संख्या 6च्या पटीत प्लस मायनस 1 मध्ये सापडते म्हणजे सापडते. शुअर सापडते. कुठली चेक करा पुढची तुम्ही. हां, पण एवढं असं नाही म्हणत मी, 6च्या पटीत +1 -1 दोन्ही मूळ संख्या असं नाही बोलला मी. असू शकते. पण ह्या 6च्या पटीतच सापडणार तुम्हाला +-1 मध्ये. कुठली घ्या. याच्या पुढची एक सांगता का? 27च्या पुढची मूळ संख्या? बरं मी विचारतो 49 आहे का? 51 आहे का? 17 त्रिक 51 नाही येणार ना ते. मग कुठली आहे पुढची? 53. 26 -54 -1. सीरियसली? अबे हा या ना. तो ऐसा ही होने वाला है. तो टेन्शन मत लो. अशाच पद्धतीमध्ये तुम्हाला उद्याच्या लेक्चरला शिकवतो. संख्यांचे प्रकार. असंच काहीतरी वेगळं काहीतरी शिकवेल. जे पुस्तकात नाही ते सांगेल. काहीतरी हटके. आणि काही बॉक्सेस आणि चार्ट्स बनवून देईल. संख्येचे प्रकार घेताना इव्हन लहानात लहान संख्या, मोठ्यात मोठी संख्या असतात ना प्रकार सगळे काय आणि त्याच्यामध्ये एकूण संख्या किती, 1 अंकी किती, 2 अंकी किती, 3 अंकी किती पेपरला फिक्स क्वेश्चन आहे त्याच्यावरती. मग ते उद्याच्या लेक्चरला आपण संख्यांचे प्रकार बघूया आणि अपूर्णांक थोडेफार त्यातले काही कुठले कुठले प्रश्न पडतात ते बघूया. आणि अपूर्णांक ऍक्च्युली खूप सोपे पडतात पेपरला बघितलं मी क्वेश्चन सगळे. ते गुणाकार आणि भागाकारच पडतोय. ते पण कुठला पडतो माहिती आहे का? दशांश अपूर्णांकाचा. जे तुम्हाला येत नाहीये. बरोबर? तर उद्या येताना सगळ्यांनी काय करा, एक फक्त एवढंच की वर्ग आणि घन आणि पाढे पाठ करून या. नाहीतर एक ते आहे का ते ग्रीटिंग कार्ड आहेत का आपल्याकडे पाड्यांचे ते वाटून टाका सगळ्या पोरांना. ग्रीटिंग कार्डचा बॉक्स पडलाय का तो? बाहेर ठेवलाय का तो? हे थांबा रे तुम्ही लोक सगळे ते ग्रीटिंग कार्ड कोणते? व्हॅलेंटाईन डेचे नाही. हा ना ते द्याल रस्त्याला कोणाला तरी. हे घे सरांनी दिलं हे घे. तर ते ग्रीटिंग कार्ड नाही. आहे का कोणाकडे दाखवा बरं ते कुठलं ग्रीटिंग कार्ड आहे आपलं ते? हा द्या रे इथे. हे असं ग्रीटिंग कार्ड आहे हे वालं. त्याच्यामध्ये पाडे वर्ग घन सगळंच दिलंय. हे पेपरला घेऊन नाही बसायचं. चुकून राहिलं पाकिटात आणि असं अजिबात चालत नाही असलं काय. ठीक आहे आता लय आणतील. आणि ते जे पकडल तुम्हाला ते म्हणाल अरे ह्यांच्याकडेच क्लास केलाय मी. ते एक तर आपल्याकडे क्लास केलाय नाही तर युट्यूबचं लेक्चर लपून बघितलंय माझं त्याने. काही नाही काहीतरी ते आपल्याकडून कुठलं तरी नॉलेज त्यांनी घेतलेलं असतं. पण ते मला फोन करून सांगेल सर असं सापडलंय. मी म्हणाल अजून मार. अजिबात सोडू नको त्याला. हे असले पेपरला घेऊन बसायचं नाही काय ते. हे आता प्रॅक्टिससाठी सांगितलं तुम्हाला. सोबत असू द्या तुमच्या ते. आणि हे पाडे बिडे वर्ग सगळं बघत बघत पाठ करून टाकायचं त्यातलं. क्लिअर आहे सगळ्यांना काय ते? ठीक आहे. आज जे ऑनलाईन बॅच करतायत कार्यकर्ते सगळे आता युट्यूबवरती लेक्चर चालू आहे. त्या सगळ्यांनी जर पुण्यामध्ये इथं सदाशिवपेठ परिसरात कुठे असाल तर उद्या लेक्चरला येऊन बसू शकता. रात्री 9 ते 10:30. आता 11:45 वाजले. 11:45 पण वाजू शकतात. म्हणजे ते टॉपिक संपवल्याशिवाय मी काही सोडत नाही. पण टॉपिक असा शिकवणार त्याच्या बाहेर जाऊच शकत नाही काहीच. शेवट. शॉर्टकट सांगेलच पण कन्सेप्ट पण सांगेल आणि हे पण सांगेल की शॉर्टकट कधी अप्लाय नाही होऊ शकत. मग दाखवलं ना तुम्हाला ते रेंजवाल्या क्वेश्चनमध्ये शॉर्टकट लागत नाही. तर ते पण सांगायचं शॉर्टकटही सांगेल दोन्ही येतं आपल्याला. शॉर्टकटही येते आणि कन्सेप्टही येतं. पण आयुष्य ह्यातच गेलंय सगळं. टेन्शन घेऊ नका तुम्ही. पण एवढंच की शॉर्टकट कुठे लागू शकत नाही हे सांगायचं माझं काम असेल आणि कन्सेप्ट ते जास्त महत्त्वाचे असते आपल्यासाठी. ठीक आहे? चलो. मग आता आपण पॅकअप कधी भेटतोय? उद्या रात्री 9 वाजता. ठीक आहे? 5-10 मिनिटं मागे पुढे झालं तर शिव्या घालू नका. ठीक आहे? थँक्यू सो मच. हे घ्या. कोणाचं आहे? देऊन टाका त्यांना. हे ग्रीटिंग कार्ड त्याला पाहिजे घेऊन जा पाड्यांचे. 2 पाहिजे तर 2 घेऊन जा. 2 कुणाला देऊ नका. स्वतःकडेच ठेवा. ठीक आहे. चलो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय मित्रांनो. टाटा बाय बाय. सी यू. टेक केअर. हा उद्या कॉफी.